नमस्कार. मी चंद्रशेखर ठाकूर. सावध तो सुखी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रम नेहमीप्रमाणेच अगदी वेळेवर सुरू होतो आणि वेळेवर सुरू झाला आहे. हे सुंदर गाणं ऐकल्यावरती आपल्याला जरा बरं वाटलं असेल, मलाही बरं वाटलं, कारण एक छान वातावरणामध्ये कार्यक्रमाला सुरुवात झाली की लोकांनाही बरं वाटतं, वक्त्यालाही बरं वाटतं. आज ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे ज्योती फाउंडेशनच्या सौ ज्योती कपिले. त्यामुळे त्यांचे मला मनापासून आभार मानायचे आहेत की आज त्यांच्या व्यासपीठावर मी 5व्यांदा कार्यक्रम करतो आहे. व्यासपीठावर 5व्यांदा कार्यक्रम करतो आहे. तेव्हा तुमच्या सगळ्यांचं स्वागत ज्योतिताईंनी केलं आहे. मी सगळ्यांचे आभार मानतो, कारण या कार्यक्रमासाठी तुम्ही वेळ देऊन इथे आलात म्हणून. आता थोडंसं नावाबद्दल सांगायचं म्हणजे आपल्या शेक्सपियर साहेबांनी लिहून ठेवलं आहे की नावात काय आहे. शेक्सपियर साहेब म्हणतात नावात काय आहे. खरं नावात बरंच काही आहे हो. नावात बरंच काही आहे. ज्योतिताई काय म्हणाल्या की सायबर क्राईम वगैरे अशी नावं दिली ना की बरेचसे लोक त्या कार्यक्रमासाठी फेसबुकचं पेज उघडतील की नाही इथपासून शंका येते. त्यासाठी म्हणे आपण तसं नाव नको देऊया, आपण वेगळं नाव काहीतरी देऊया. म्हणून त्यांनीच हे नाव सुचवलं की सावध तो सुखी. त्या म्हणाल्या की आर्थिक विषय म्हटलं ना की बरेच प्रतिसाद कमी असतो, आणि सायबर क्राईम म्हटलं की काहीतरी धोकादायक, लोक 4 हात आधीच दूर राहतात. आपण 4 हात दूर राहतात. त्यापेक्षा म्हणाले असं नाव दिलं सावध तो सुखी की निदान उत्सुकतेपोटी तरी लोक पेज की आज झाले काचा काय सांगतो आणि काय सांगतो ते आवडलं तर पुढे बसतील देखील. त्यामुळे ते म्हणाले की आपण हे नाव देऊया. मला पण ते आवडलं, कारण शेवटी कसं लोक यायला तर पाहिजेत. माझे कार्यक्रम होत असतात ना, त्या सोप्या शब्दात सगळ्या मी गोष्टी सांगत असतो. सगळी माहिती सोप्या शब्दात सांगतो. म्हणून ज्योतिताईंनी निमंत्रण पत्रिकेत लिहिले बघा, नर्म विनोद भाषेत. मी नर्म विनोद भाषेत सांगणार आहे ते. तर त्या म्हणाला नाही मला माहिती आहे तुमचे कार्यक्रम मी काय पहिल्यांदाच ऐकत नाही, नेहमी तुमची अशीच शैली असते. म्हटलं काही काळजी करू नका, आजही तशीच शैली असेल जेणेकरून लोक न कंटाळता पुढचा 1 तास बसतील. तर अशा प्रकारे आपण 1 तासामध्ये काही गोष्टी समजून घेऊ की जे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. फक्त तुमच्याकडनं एकच सहकार्याची अपेक्षा आहे की पूर्णपणे 1 तास मन लावून ऐका. आता हे मन लावून म्हणजे कसं ते आपण चित्रात बघतो. या ताई व्हॉट्सअप वगैरे सगळे ईमेल शिकतायत, इतकं तन्मयतेने शिकतायत ना की खाली मांजरांनी बाटली रिकामी केली दुधाची तरी त्यांना पत्ता नाही आहे. एवढी तन्मयता असणं हे आवश्यक आहे, तर विषय सगळा समजून घ्यायला हवे. मुळात न समजण्यासारखं काही नाही, प्रत्येकाला हा विषय सगळे समजण्यासारखे आहेत. फक्त ते योग्य पद्धतीने मी चित्राद्वारे मांडतो. त्यामुळे या कार्यक्रमादरम्यान मी बऱ्याच वेळा कमी दिसेन, चित्र जास्त दिसतील, कारण ते महत्त्वाचे विषय समजण्याच्या दृष्टीने. तर आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सावध तो सुखी. एक मी घडलेली घटना सांगतो माझ्या बाबतीमध्ये. 8 वर्षापूर्वी काय झालं, माझे नेहमी व्याख्यानाचे दौरे असतात. 8 वर्षापूर्वी असं झालं, मी नागपूरला गेलो होतो, आणि नागपूरला गेल्यावरती मी सकाळी इकडनं निघालो, 9 वाजताचं फ्लाईट होतं, आणि मी पोचलो तिकडे नागपूरमध्ये, आणि मी लॉजवरती चेक इन देखील केलं. लॉजवर चेक इन केलं आणि बायकोला फोन केला की मी पोचतोय सुखरूप वगैरे, सगळं व्यवस्थित झालं. आणि रात्री 2:30 वाजता एकाएकी मला माझ्या पत्नीचा फोन आला. रात्री 2:30 वाजता पत्नीचा फोन आला की तुम्ही कुठे आहात. मी म्हटलं लॉजवरती आहे नागपूरला, सकाळी मी तुला फोन केला होता पोचलो म्हणून. ते म्हणे हो, पण आत्ताच मला म्हणाले एक फोन 2 वेळा फोन आला एका माणसाचा रात्री 2:15 वाजता. तर ते म्हणाले की त्या माणसाने मला सांगितलं ठाकूर साहब अभी तक आए नहीं, हम उनका राह देखते हाईवे के ऊपर, उनका बस लेट है क्या. ती म्हणाली बस तिथे गेलेलेच नाही, विमानाने गेले आहेत आणि पोचले पण नहीं वो बोले थे बस से आएंगे हम लोग, इधर उनका राह दिखता है 2 घंटे से, बस नहीं है, क्या हो गया. पडली. मला म्हणते हो तुम्ही आज कुठे. म्हटलं काही काळजी करू नको, मी लॉजवरतीच आहे. तर म्हणजे 2 वेळा त्या माणसाने फोन केला आणि 2:30 वाजता फोन आला की भीती वाटते ना. म्हटलं तू एक कर, मोबाईल बंद करून ठेव सकाळपर्यंत, उद्या बघू. मग ती मोबाईल बंद करून झोप लागणार साहजिकच नाही, झोप लागणं शक्य नव्हतं, कारण एवढा 2:30 वाजता फोन केल्यावर भीती वाटते. तर मग बायकोला म्हटलं फोन बंद कर. आणि 3ऱ्या दिवशी मी नागपुरातून जेवढी परत आलो ना मुंबईमध्ये, त्यावेळी म्हटलं त्या फोनचा नंबर डिलीट करू नको. समजा पोलीस स्टेशनला वगैरे सांगायचं झालं ना तक्रार, तर त्यांना दाखवायला पाहिजे. त्याप्रमाणे आल्यावरती मी बघितलं तर ह्या नंबरवरून तो फोन आलेला होता. मग मी साहजिकच माझ्या फोनवरून हा नंबर फिरवला, तर तो इनव्हॅलिड नंबर म्हणून मेसेज यायला लागला, ये नंबर मौजूद नाही आहे. याचा अर्थ काय माहिती आहे का. याचा अर्थ असा
की ज्या माणसाने फोन केला होता ना तो वेगळ्या नंबरवरून केला होता, पण असं तो भासव दाखवत होता मला की ह्या नंबरवरून फोन येतो आहे म्हणून. आता अशी टूल्स, अशी डिव्हाइस बाजारात उपलब्ध आहेत हो, की जेणेकरून मी माझी आयडेंटिटी लपवून वेगळा नंबर तिथं दाखवू शकतो, वेगळा नंबर दाखवू शकतो. आता तसंच त्या दिवशी मला मिस कॉल आला. हा मी मिस कॉल बघितला. आता बघा इथे 20 म्हणजे काय, म्हणजे पुण्याहून आला आहे. लँडलाईन आहे, 8 आकडे आहेत. मी फोन फिरवला, पुन्हा तेच सांगतो इनव्हॅलिड नंबर, ये नंबर मौजूद नाही है. ह्याचा अर्थ काय माहिती आहे का, की ही मंडळी अशा प्रकारे, जे काही त्यांचे हेतू वाईट असतात, अशा प्रकारे स्वतःची ओळख लपवण्यासाठी वेगळा नंबर दाखवतात. आपला त्याच्यावर काही कंट्रोल असत नाही. उद्या सायबर कॅफेला पोलिसांच्या सायबर क्राईम ब्रँच तर ते शोधून काढू शकतील की कुठून आला, पण आपल्याला कळत नाही, आपल्याला कळत नाही. मग अशा प्रकारे जर डिव्हाइस उपलब्ध आहेत तर असा कोणीतरी ज्याचा हेतू वाईट आहे ना, तो मनुष्य अशा प्रकारे करू शकतो ना. आणि माझ्या बाबतीत घडले. आता मी तुम्हाला का सांगतो की हे होऊ शकतं. आता हे जसं होतं ना फोनच्या बाबतीत, तसंच मेलच्या बाबतीत देखील होतं. आता ही बघा, मला मेल आली आहे कोणाकडून, royaranna15gmail.com. हा माझा मित्र आहे, हा नेहमी मला मेल पाठवतो. आता खाली त्या CC मध्ये मंडळी आहे, ती पण माझ्या ओळखीची आहेत. खाल्लं मॅटर असतं तेही मला माहिती आहे. पण प्रत्येक वेळी मी असं गृहीत धरून चालणार नाही की ही मला आलेली मेल ही रॉयरांनानीच पाठवली असेल असं. कारण आता जसं मी बघितलं की फोन नंबर तो असा वेगळा दाखवू शकतो, तसा एखादा मनुष्य हा मेल आयडीचा मला वेगळा दाखवू शकतो. जसं आता सरकारने मध्यंतरी मेसेज टाकला होता बघा, की चायनामध्ये, चीनमधनं कोणीतरी व्यक्ती, संस्था असे खोटे खोटे मेल पाठवत आहेत की जेणेकरून त्यांना आपल्यामध्ये गजब माजवायचं आहे, म्हणजे आपला डेटा हॅक करणं किंवा इतर असे सायबर चे गुन्हे करायचे. तर त्यामुळे अशा मेल ओपन करू नका. आता ही जी मेल उदाहरणार्थ आली covid19healthfree.gov.in, gov.in हा सरकारी सर्व्हर आहे, त्याबद्दल आपण बोलू. तर सारखं का सांगते सरकार की अशा ज्या मेल आहेत त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका आणि त्या उघडू नका, कारण त्याच्यामध्ये धोकेदायक कंटेंट असू शकतात. पण ईमेल वगैरे म्हणतो ना, ती संकल्पना किती सोपी आहे ते मी तुम्हाला सांगतो. इतकी सोपी संकल्पना आहे. कल्पना करा, एखादा मनुष्य आहे, त्याचं घर आहे, मोठं घर आहे, घराच्या सभोवती भरपूर आहे, लॉन आहे, हिरवळ आहे, मोकळी जागा खूप आहे. पण त्या माणसाने समजा काही लोकांना सांगितलं की या मोकळ्या जागेमध्ये तुम्ही झोपडी बांधा, छानशी टुमदार, आणि तुम्ही राहा. पण कधी मी सांगेन तोपर्यंत, ज्या दिवशी मी सांगेन बाहेर व्हायचं, तुम्ही निघून जायचं इथं, तुमची झोपडी मी तोडून टाकणार. दुसऱ्या बाजूला असं असतं की एखादा मनुष्य तसंच आहे, त्याचं घर मोठं आहे, खूप मोठं अंगण आहे, तो लोक या तुम्हाला आवडेल तिथे झोपडी बांधा माझ्या जागेमध्ये, एक नाही 5-5 झोपड्या बांधल्यात तरी चालेल, कधी काय जाणार नाही, जायचं नाही, तुम्हाला मी विचारणार नाही. म्हणजे पहिले काय सांगतात, मी सांगेन तेव्हाच फक्त तुम्ही झोपडी बांधायची, तितका वेळच बांधायची आहे. आणि दुसरा सांगतो की आव जाव घर तुम्हाला कधी. हा जो फरक आहे ना मित्रांनो, तो मी तुम्हाला सांगतो अशासाठी. आता मी CDSL कंपनीमध्ये नोकरी करत होतो. आता मी तिथे कर्मचारी आहे CDSLचा, त्यामुळे माझा मेल ID CDSLनी बनवून दिला त्यांच्या सर्व्हरवरती. CDSLindia.com हा माझ्या ऑफिसचा मेल सर्व्हर आहे, त्याच्यावर त्यांनी मला माझा मेल ID बनवून दिला, CS.Thakur@CDSLindia.com, कारण मी त्यांचा कर्मचारी आहे. आता उद्या समजा मी बिर्ला कंपनीत नोकरीला असतो, तर माझा मेल ID बिर्ला कंपनीने बनवून दिला असता त्यांच्या सर्व्हरवरती, birla.com या सर्व्हरवरती. पण हे कधी, मी त्यांच्याकडे नोकरीला असेपर्यंत. ज्या दिवशी मी नोकरी सोडेन किंवा ज्या दिवशी मी निवृत्त होईन त्या दिवशी माझा मेल ID पुढच्या मिनिटाला ते काढून टाकतील, कारण त्यांचा माझा आता संबंध नाही आहे. हे मी मगाशी सांगितलं ना की ते घर बांधायला देतील, पण कधी ते सांगतात तिथपर्यंत. आता अशा प्रकारे मी किर्लोस्करमध्ये कामाला असेल, माझा मेल ID CS.Thakur@kirloskar.com होईल. बँकेत असेल CS.Thakur@bankofIndia.com. त्यामुळे हे जे सर्व्हर्स असतात ना, ते त्यांचे असतात. तिथे ते सांगतील त्या माणसांचंच, ते इच्छुक असतील त्या माणसांचीच ते मेल अकाउंट ओपन होतील. उलट पक्षी ज्यावेळी आपण जीमेल म्हणतो, हे मी आता काय सांगितलं, आव जाओ घर तुम्हारा, हे जीमेल म्हणजे असं आहे, आव जाओ घर तुम्हारा. तुमचे अकाउंट तुम्हीच उघडा या सर्व्हरवरती, आम्ही विचारणार नाही. एक नाही 10 अकाउंट उघडले तरी आम्ही विचारणार नाही. हे त्याने आम्हाला परवानगी दिली. हा फरक आहे की कंपन्यांनी उघडलेले मेल ID आणि जीमेलवरचे किंवा याहूचे किंवा रेडिफचे हे आव जाओ घर तुम्हारा आहे, त्याच्यावरती काही नाही, आम्ही काय करू शकतो. आता वर आपण जो बघितलं ना, gov.in हा सर्व्हर आहे ना, तो कोणाचा आहे? हा सर्व्हर सरकारचा आहे. आता सरकारी कर्मचारी जे असतात, इन्कम टॅक्समधले, सेल्स टॅक्समधले असतील, मंत्रालयात ते असतील, त्यांचे मेल ID जे आहेत ना, ते मेल ID
ह्या सर्व्हरमध्ये उघडले जातील. त्यामुळे मला पाहिजे म्हणून मी ह्याच्यावरती उघडू शकत नाही. सरकारी ऑफिस आहे ते त्यांच्या कर्मचाऱ्यांचे ते उघडतील. मग मला तो परवा एका माणसाने प्रश्न विचारला. मी एक कार्यक्रम केला होता, त्याच्यात त्यांनी मला विचारलं की जर हा बदमाश मनुष्य चीनमधला कोणी आहे किंवा संस्था आहे, त्याला सरकारने आपल्या सर्व्हरवरती असं मेल आय डी का उघडू दिला? म्हणजे त्यांनी उघडत नाही, सरकारनेच उघडून दिला ना, कारण त्यांचं सर्व्हर आहे. त्याच्यावर मित्रांनो माझं असं उत्तर आहे की हा जो आय डी आहे ना, तो अस्तित्वाचंच नाही आहे. जसं मगाशी सांगितलं की जो फोन नंबर अस्तित्वात नाही पण तो दाखवतोय की ह्या फोनवरून मी बोलतोय म्हणून, तसंच हा मेल आय डी अस्तित्वात नाही आहे पण असा तो दाखवल्यामुळे आम्हाला वाटतं की कोणीतरी सरकारी ऑफिसमधनं कोणीतरी सरकारी ऑफिसरनी मेल पाठवली आहे. तर अशा प्रकारे मी का एवढं सगळं सांगितलं की केवळ आपण गृहीत धरू शकत नाही की त्याच मेल आय डीवरून आला आहे किंवा त्याच फोनवरून मला फोन आला आहे म्हणून. आणि म्हणून एक गोष्ट आपण बघू शकतो. आता हा बघा खालचे आय डी आहे ते व्हॅलिड आहेत, सगळे व्हॅलिड आहेत. पण जर हा जो वरचा आय डी आहे कोविड-19 हेल्थ फ्री, तो अस्तित्वातच नाही आहे. समजा तुम्हाला मेल आली, त्यानंतर 1 तासांनी 2 तासांनी 2 दिवसांनी 15 दिवसांनी तुम्ही जर ह्या आय डीवरती जाऊन मेल पाठवलीत कोविड-19ला, तर काय होईल? तुम्हाला मेसेज येईल, मेल तुमची परत येईल, बाउन्स होईल. मेसेज काय येईल? इनव्हॅलिड ईमेल आय डी, दिस ईमेल आय डी डज नॉट एक्झिस्ट वगैरे, कारण तो अस्तित्वातच नाही आहे. पण ज्यावेळी तुम्हाला तो असे मेल पाठवतो आणि त्या मेलमध्ये आपल्याला पर्याय असतो रिप्लाय, फॉरवर्ड, आणि त्यावेळी तुम्ही रिप्लायवर तिथं क्लिक केलीत ना, तर त्या मेलचं उत्तर त्याला जाणार आहे, कारण तुम्ही तिथे रिप्लाय करताय. पण स्वतंत्रपणे मेल पाठवलीत ना, तर निश्चितपणे तुम्हाला ती मेल जाणारच नाही त्याच्यापर्यंत. तर हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे हा जो मेल आय डी आहे ना, तो दाखवतोय तो कोण बदमाश माणूस आहे. आणि असं करणारे जे लोक असतात ना, आता मी सांगितलं असतं की स्वतंत्र मेल पाठवली तो बाउन्सच होणार आहे. त्यामुळे मेलला रिप्लाय न करता हे आपण बघू शकतो. आता हे सगळं करणारी मंडळी असतात ना, ती कोणी गावगुंड नसतात. हे कोणी गावगुंड असत नाहीत, अतिशय हुशार असतात, तल्लख बुद्धीची असतात. मग तल्लख बुद्धीची माणसं हे असे धंदे का करतात? त्याचं उत्तर वसंत कानेटकरांनी दिले आहे अश्रूंची झाली फुले नाटकामध्ये. आपल्याला माहिती आहे अश्रूंची झाली फुलेमध्ये प्रभाकर पणशीकर, प्रिन्सिपल विद्यानंद यांची भूमिका ते करतात, बरोबर. त्यावेळी त्यांच्यावरती आळ येतो आणि खोट्या आळ येऊन त्याला तुरुंगात जायला लागतं. मग ते एकदम वैफल्यग्रस्त होतात. त्यामुळे ते तुरुंगातून सुटल्यावरती सरळ स्मगलिंगचा धंदा सुरू करतात. पण त्यांची बुद्धी जी असते ना, ती इतकी तल्लख असते की त्या स्मगलिंगच्या धंद्यामध्ये पण खूप बरकत येते त्यांना. पण त्यांना ते खात असतं मनाला की आपण करतोय चुकीचं आहे. पण सांगायचं असं की सांदीपणीची बुद्धी ज्यावेळी सैतानाला शरण जाते ना, तसे हे लोक असतात की हे करायला प्रचंड बुद्धिमत्ता लागते. आय टी क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे ती असते, पण या वाईट गोष्टीसाठी ते करत असतात ना, त्यामुळे असे गुन्हे होतात. साध्यासुध्या माणसाचं हे काम नव्हे. तर अशा प्रकारे हे सगळं मी सांगितलं ना, घरात झोपडी बांगणात अंगणात वगैरे विषय सोपे करून दाखवण्यासाठी सांगितलं. ज्योतिताई म्हणतात किती सहजपणे तुम्ही समजावून सांगता. ज्योतिताई म्हणून तर तुम्ही मला 5 वेळा बोलवलं ना आज. माझी 1600 व्याख्यानं झाली. अशाच प्रकारे मी सोप्या भाषेत सांगतो, कारण तरच लोकांना ते कळणार आणि लोक ऐकणार आहेत. आता सर्वसाधारणपणे आपल्याला ज्यावेळी अशी मेल येते ना, त्यावेळी आपल्याला बघा मेल बॉक्समध्ये इनबॉक्सला गेलो की असं दिसतं, ह्याच्यात काही तसं हार्मफुल म्हणजे धोकेदायक काही नाही. मला मॅटर दिसतंय, टेक्स्ट आहे फक्त, मी वाचतो फक्त. पण ज्यावेळी एखाद्या मेलबरोबर मला एखादी अटॅचमेंट येते, फाईल असते, 1 फाईल 2 फाईल 4 फाईल्स असतात. अशा ज्या अटॅचमेंट म्हणून ज्या फाईल्स येतात ना, तर त्यामध्ये धोका असतो. अशासाठी त्या फाईलमध्ये छुपी एखादी फाईल EXE म्हणजे एक्झिक्यूट होणारी फाईल अशी असू शकते. आणि मग ती EXE फाईल म्हणजे काय? एक प्रकारे तो प्रोग्राम लिहिलेला असतो. EXE फाईलचा असा अर्थ की त्यामध्ये एक प्रोग्राम लिहिलेला असतो. तो प्रोग्राम असा लिहिलेला असू शकतो की एकदा तुमच्या लॅपटॉपवर किंवा तुमच्या मोबाईलवर फाईल डाउनलोड झाली ना, की तुमचा तिथला डेटा तो हॅक करेल. बँक अकाउंट नंबर, कार्ड नंबर, तुमचा पासवर्ड वगैरे अशी त्यामध्ये प्रोग्राम लिहिलेला असतो. त्या म्हणून अशा प्रकारे जेव्हा मेल येतात ना अटॅचमेंटच्या, त्या मेल जर आपल्याला माहिती असेल कोणाकडून आली, मनुष्य परिचित असेल तर उघडाव्या. अपरिचित व्यक्ती किंवा अपरिचित संस्था यांच्याकडनं आलेला मेल अजिबात उघडायच्या नाहीत. तेवढं पथ्य पाळणं आवश्यक आहे आपल्याला. तर ह्यात सांगितलं की हे असं होत असं फक्त एवढी साध्या माहिती आपण जर काळजी घेतली ना, तर निश्चितपणे आपल्याला वाईट प्रसंगाला तोंड द्यायला लागणार नाही.
पण अनेक वेळा कसं होतं की आपल्याला माहितीच असत नाही, आपल्याला अज्ञान असतं या बाबतीमध्ये, तांत्रिक बाबतीत. आता ही तांत्रिक बाबत मी तुम्हाला किती सोपी करून सांगितली, पण जर आपलं अज्ञान असेल ना तर आपल्याकडे वाक्प्रचार आहे, एकाचा अज्ञान तो दुसऱ्याचा फायदा, एकाचा अज्ञान तो दुसऱ्याचा फायदा. मग आपला अज्ञान आहे तर दुसरा फायदा घेतो कोणीतरी ना, म्हणून हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे. मगाशी जसं ज्योतिताई म्हणाल्या ना ते अगदी खरं आहे की गाण्याचा कार्यक्रम असला ना की लोक कॅलेंडरवर लिहून ठेवतात 2 जुलै संध्याकाळी 5 वाजता गाण्याचा कार्यक्रम आहे. पण असे आर्थिक विषय असले ना की लोक ठीक आहे बघूया, तर ज्योतिताईंनी सांगितलं उघडून बघूया, बरं असा प्रकार असतो. म्हणून काय होतं, ह्या लोकांचं फावतं की बेसिक छोटी छोटी माहिती लोकांना असत नाही, कारण लोक गृहीत धरतात मला हे कळणार नाही, तांत्रिक गोष्टी आहेत, आय टीची काय, ह्याच्यामध्ये आय टीचं आपण बघितलं काही ह्याच्यामध्ये न कळण्यासारखं नाही आहे. तर हा आपलं अज्ञान आपण ठेवू नये, कारण आपला अज्ञानाचा दुसरा कोणीतरी फायदा घेत असतो. आणि हे सगळे मी तुम्हाला सांगतो ह्याच्या मागे भूपेंद्र पटेल म्हणून ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, सिनियर माणूस आहे, बोरिवलीमध्ये राहतात. असं नवीन नवीन काय आलं, अशा घटना घडतात किंवा आय टी रिलेटेड, तर सगळं ते मला सांगत असतात. त्यामुळे त्यांचे आभार मी निश्चित मानतो, कारण मी जे बोलतो ना, मी आय टीचा माणूस नाही आहे, पण जे ते मला एवढं छान समजावून सांगतात ना ते मी आणखी सोप्या शब्दात तुमच्यासमोर मांडत असतो. आता हे फसवणुकीचे प्रकार खूप वेगवेगळे असतात. आपल्याला नेहमी व्हॉट्सअपवर मेसेज येत असतात, सगळ्यांनाच येत असतात. आता नुकताच मला 8 दिवसापूर्वी एक मेसेज आला व्हॉट्सअपवर, तो तुम्हाला दाखवतो. तो मेसेजमध्ये काय म्हणतो तो माणूस की तुमचं इन्शुरन्सचं प्रीमियम भरायचं आहे, तुमची मोटरसायकल MH043765 त्याचा प्रीमियम ड्यू आहे 30 तारखेला, तो लवकर भरा. ही मेल मला 30 तारखेच्या आधी 2-3 दिवस आली होती. ते म्हणतात की नाही भरलं तर तुम्हाला पेनल्टी लागेल, त्यासाठी ताबडतोब खालची जी लिंक दिली आहे त्याच्यावर क्लिक करा आणि ऑनलाईन पद्धतीने 2342 रुपये तुमचा जो विम्याचा हप्ता आहे मोटरसायकलचा विमा ते तुम्ही भरा. पहिली गोष्ट, माझ्याकडे मोटरसायकल नाही, आजपर्यंत कधीही नव्हती, त्यामुळे हा बोगस मेसेज आहे मी तेव्हाच ओळखलं, डिलीट करून टाकला. पण कल्पना करा, ज्यांच्याकडे मोटरसायकल्स असतात ना त्यापैकी कोणाली तरी घाईघाई तर प्रीमियम भरायचा राहिला, एवढे कोणी डिटेल बघत सुद्धा नाही. मग त्याला वाटतं रे हो आपला प्रीमियम भरायचा राहिला, विसरून गेलो. मग झटकन तो ह्या लिंकवरती क्लिक करणार, ती क्लिक केली या लिंकवरती आपल्याला तो घेऊन जाणार आणि त्या वेबसाईटवरती जाऊन आपण ऑनलाईन पेमेंट करणार, म्हणजे आपलं कार्ड नंबर वगैरे सगळं टाकून पेमेंट करणार. आता ही जी लिंक आहे ना ही लिंक बनावट आहे, कारण एक साधी नजर मारली तर आपल्याला दिसतं बघा की त्याच्यावर काय लिहिलं आहे @yahoo.com. आता न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी आहे, नॅशनल इन्शुरन्स कंपनी आहे, तर ह्या बघा त्याने ID जो बनवला आहे त्याच्यामध्ये दोन्ही शब्द टाकले आहेत, नॅशनल आणि इन्शुरन्स. मग आपल्याला वाटतं हां त्यांची साईट आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, मगाशी मी काय सांगितलं, CSThakur@birla.com, CSThakur@cdslindia.com, CSThakur@bankofIndia.com, म्हणजे त्या संस्थांची नावं जी आहेत ना ती पुढे असतात. याहू, जीमेल, रिडीम असे मेल ID कुठच्याही संस्थेचे असणार नाहीत, कारण ते मोकळा अंगण आहे. मगाशी सांगितलं असं कोणी येऊन झोपडी बांधा असे ID कसे असतील. या IDच्या पुढे @nationalinsurance.com वगैरे असलं पाहिजे होतं. आणि आपण जर विमा, हे माझा विमा आहे नॅशनल इन्शुरन्स कंपनीचा, त्यांच्या वेबसाईटवर जाऊन मी चेक करू शकतो ना त्यांचा खरा ID काय आहे, तो हा नाही आहे मला लगेच कळतं. त्यामुळे ना एवढी माहिती आपण जाणून घेणे आवश्यक आहे आणि ह्याच्यात न करण्यासारखं काहीच नाही आहे. आता आपण नेहमी इंटरनेट बँकिंग, बरं तुमचे जे प्रश्न वगैरे असतील ना ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकले तरी चालेल, किंवा सगळ्यात शेवटी मी माझा मोबाईल नंबर देणार आहे, व्हॉट्सअप नंबर, त्याच्यावरती तुम्ही मला तुमचे प्रश्न पाठवू शकता, जे मी निश्चितपणे त्याची उत्तरं देईन. आता हे आपण बघतो ती वर साईट आहे ना www.deposits.bankofbaroda.com. हे उदाहरण म्हणून सांगतोय मी उदाहरण म्हणून सांगतो आहे की ज्यावेळी आपण इंटरनेट बँकिंग वगैरे करतो ना त्यावेळी त्या बँकेच्या वेबसाईटला जातो ना. आता ही जी आपण साईट बघितली deposits.bankofbaroda.com ही जेन्युइन साईट आहे असं समजून, पण त्याच्या खाली जे आपण दुसरं बघितलं ना त्याच्या खाली जी दुसरी साईट आहे त्याचं नाव काय आहे बघा, www.deposits. काय लक्षात येत आहे का? मी सांगतो तुम्हाला. वर काय लिहिलं आहे बँक BANK, खाली काय लिहिलं आहे BNAK. एक नजर मारलीत ना तर चटकन लक्षात देखील येत नाही की ते स्पेलिंगमध्ये फरक आहे म्हणून. मग अशी जर साईट खाली जी आपण बघतो BNAK वाली, ती जर आम्हाला कोणी पाठवली आणि सांगितलं की बँक ऑफ बडोदातनं हा कॉल आहे वगैरे, आणि काही लोक काय करतात ती खालची साईट बनावट आहे
पण मूळ जी योग्य साईट आहे ना जेन्युइन बँकेची, त्याच्यावर जी चित्र असतात ना, ती चित्र तशीच्या तशी कॉपी करून या बनावट साईटला लावतात. मग लोकांना काय वाटतं तीच साईट आहे म्हणून, कारण आपण घाईमध्ये बघत देखील नाही काय आहे ते. व्हॉट्सअपवर मेसेज आला, त्याच्यावर लिंक्स आली deposits.bank.baroda.com. आम्ही त्याच्यावर क्लिक केली की मी कुठे लॉग इन घेतो आहे, ह्या बनावट साईटला लॉग इन घेतो आहे. मग तिथे मी जे काय मला करायचं आहे, हप्ता भरायचा आहे, RTGSने पैसे पाठवायचे, ते ह्या चुकीच्या साईटला गेले म्हणजे त्या चुकीच्या तात्पर्य हे बघणं आवश्यक आहे. त्यामुळे एक गोष्ट बघायची की कधी आंधळेपणाने लिंकला कुठेही क्लिक करायची नाही. आणि जर मला करायचं आहे ना, तर मी सरळ हे शॉर्टकट म्हणतात त्याला, की लिंक आली की त्याच्यावर क्लिक करायचं. असे शॉर्टकट नाही मारायचे. त्यापेक्षा आपण काय करायचं, तो वेबसाईटचा ॲड्रेस आहे ना www.deposits.bankofbaroda.com आपण टाईप करायचं. म्हणजे ही शक्यता होत नाही. अनेकदा घाईमध्ये काय होतं की आपण ते सगळं करून बसतो आणि नंतर आपल्याला पैसे चुकीच्या ठिकाणी गेले की मग आपण शहाणे होतो. त्यामुळे शॉर्टकट हे आपलं कसं झालं आहे, की आपणच एक गैरप्रकाराला निमंत्रण देत असतो. आपण. तर तसं करायला नाही पाहिजे आपल्याला. कारण आपण बघितलं की आता बघा BANK आणि BNAK फरक किती आहे, फक्त एक अक्षराचा उलटसुलट फरक आहे, एक अक्षराचा फरक आहे. विजय गोखले साहेब डोंबिवलीहून कार्यक्रम बघतायत. त्यांचं खूप मोठं काम आहे. विजय सरकारला पत्र लिहून काही निर्णय घ्यायला भाग पाडले आहेत. जसं एक बँक दुसऱ्या ब्रँचमध्ये पासबुक भरलं तर ते 10 रुपये चार्ज लावत असत. त्यांनी खूप प्रयत्न करून ते रद्द करायला लावला नियम. अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या आहेत. खूप अभ्यासू व्यक्तिमत्व विजय गोखलेजी, आपलं स्वागत. दुसऱ्या संगीता सावंत, त्या पण कार्यक्रम बघतायत. स्टेट बँकेमध्ये त्या अधिकारी होत्या. अतिशय चाकोरी बाहेर जाऊन, म्हणजे नियमबाह्य नव्हे, त्यांच्या रेग्युलर कामाच्या बाहेर जाऊन त्यांनी अनेक क्लायंट्सना अशी मदत केलेली आहे संगीता सावंतांनी. त्यामुळे अशी माणसं बँकेला भूषणास्पद असतात. तर मी म्हटलं की शॉर्टकट न मारता आपण सरळ हे टाईप करणं आवश्यक आहे. अनुराधा नेरुरकर ताई आल्या आहेत, चांगल्या कवयित्री आहेत त्या. अनुराधाताई, तुमचं मनपूर्वक स्वागत. तर अशा प्रकारे शॉर्टकट मारले नाही पाहिजे. त्याचं कारण असं की एका अक्षराच्या फरकाने आपण प्रचंड नुकसानीला तोंड देत असतो. त्यामुळे बनावट वेबसाईट आणि खऱ्या वेबसाईट ह्याच्यामधला फरक आपण जाणला पाहिजे. आणि हे सहज शक्य आहे करणं, हे सहज शक्य आहे. गौरीताई कुलकर्णी पण बघतायत कार्यक्रम. गौरीताई, आपलं स्वागत. हे एका अक्षराने खूप फरक पडतो. आता तुम्हाला उदाहरण सांगतो. आपले पु ल देशपांडे 60 वर्षापूर्वीची हकीकत आहे. पु ल देशपांडे इंग्लंडला गेले होते पर्यटनासाठी आणि आल्यावरती त्यांनी एक सुंदर प्रवास वर्णन दिलं. त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव होतं अपूर्वाई. त्या अपूर्वाईमध्ये पुलंनी लिहिलं आहे की मी म्हणले 2 महिने इंग्लंडला जाऊन आलो, त्यावेळी परत जेवढे आलो त्यावेळी विमानतळावरती मला पत्रकारांनी प्रश्न विचारले. पत्रकार भेटायला आले होते. आता एक सांगतो तुम्हाला, ही 60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 60 वर्षापूर्वी परदेश गमन करणं, फिरायला जाणं हे कठीण गोष्ट होती. पुलं गेले म्हणजे त्यांचे चाहते आहेत तिकडे, त्यांना स्पॉन्सर केलं, ती गोष्ट वेगळी, फार खर्चिक होतं. आता परदेशी जाणं आपल्याला अजिबात काय, कसं LTC येऊन आपण सिंगापूरला जातो, हाँगकाँगला जातो, काही विशेष नाही, कोणी जाऊ शकतो. त्या काळी नव्हतं. त्यामुळे एक मराठी लेखक 2 महिने इंग्लंडला पर्यटनाला गेला आणि आला, एक मोठी बातमी होती, ती न्यूज व्हॅल्यू होती त्याला. त्यामुळे पुलं ज्यावेळी आले परत, त्यावेळी विमानतळावरती पत्रकारांनी त्यांना घेरलं आणि पहिला प्रश्न विचारला की तुम्ही 2 महिने इंग्लंडमध्ये राहिलात, 2 महिने तुम्ही इंग्लंडमध्ये राहिलात, तर भारत आणि इंग्लंड ह्या 2 देशाच्या संस्कृतीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? 2 देशाच्या संस्कृतीमध्ये काय फरक जाणवला? पुलं म्हणाले की एखाद्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास करायचा ना, तर 2 महिने अतिशय नगण्य काळ आहे. आता महाराष्ट्राचं उदाहरण घ्या. आपले 36 जिल्हे, प्रत्येक जिल्ह्याचे तालुके, प्रत्येक तालुक्यात वेगवेगळे असतं सगळे त्यांची संस्कृती. एवढा अभ्यास करणं 2 महिने छोटा काळ आहे ना. पण म्हणाले हे सगळं पांडित्य मी तिथे कुठे त्यांना सांगू पत्रकारांना. त्याने साधा प्रश्न विचारला, तुम्ही 2 महिने इंग्लंडमध्ये राहिलात, भारत आणि इंग्लंड 2 देशाच्या संस्कृतीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? पुलंच त्याने तात्काळ उत्तर दिलं, म्हणाले काही फरक नाही हो, फक्त एका अक्षराचा फरक दोघांच्या संस्कृतीमध्ये.
कोणत्या अक्षराचा फरक? ते म्हणाले आमची रुद्राक्ष संस्कृती आणि त्यांची द्राक्ष संस्कृती, एवढाच फरक आहे. पण हे रुद्राक्ष आणि द्राक्षमध्ये जो फरक आहे ना, तसाच BANK आणि BNAK ह्याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे निश्चितपणे आपल्याला ती काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे कसं होतं, अनेक गोष्टी आपण टाळू शकतो. हो, खूप आपण टाळू शकतो. फक्त होतं कसं की आपण तेवढी त्यात रस दाखवत नाही की मला समजून घ्यायचं. अशी व्याख्यानं ऐकली पाहिजे. तो नाही ऐकली तर कसं काय करणार? बरं, मी जे सांगतोय व्यावहारिक भाषेत सांगतोय, मी काही तांत्रिक भाषेत बोलत नाही. कारण अनेक वेळा काय होतं, ITची मंडळी असतात ना, त्यांचं एक वैशिष्ट्य असतं. मी टीका म्हणून करत नाही, अनुभव म्हणून सांगतो. ITची मंडळी असतात ना, ते सोप्या भाषेत बोलतच नाहीत. कधी सोप्या भाषेत बोलत नाही. मला एक गृहस्थ भेटले, ते म्हणाले मला स्टॉक एक्सचेंजबद्दल खूप उत्सुकता आहे, तिकडे कामकाज कसं चालतं. ते स्टॉक एक्सचेंजमध्ये काम करणाऱ्या एक IT इंजिनियरला त्यांनी विचारलं, सॉफ्टवेअर इंजिनियरला, हे सगळे इतके व्यवहार, रोज करोडो व्यवहार होतात, कसे होतात? त्यांनी काय सांगितलं त्या सॉफ्टवेअर इंजिनियरनी? ते म्हणाले की काय तिकडे मोठा सर्व्हर असतो, त्याचे एवढे रॅम असतात, एवढा रॉम असतो, एवढा गिगाहर्टचा मदरबोर्ड असतो. आता ते रॅम आणि रॉमचा आमच्याशी काय संबंध आहे? हो, मी त्या माणसाला सांगितलं तुमच्याकडे लॅपटॉप आहे ना, तसे 50,000 लॅपटॉप जे काम करतील तेवढ्या ताकदीचा एक कॉम्प्युटर तिथे बसवलेला असतो, तो सगळे काम करत असतो. विषय संपला. मग घेणारे आपली ऑर्डर टाकतात, विकणारे टाकतात, ते समोरासमोर मॅच होते. असं सांगितलं ना तर लोकांना काहीतरी निर्माण होतं, उत्साह, एक कुतूहल निर्माण होतं आणि समजतं सुद्धा. तर तसं मग हे सोप्या शब्दात सांगतो, हे वैशिष्ट्य आहे. आणि ज्योतिताईंसारख्या व्यक्ती आहेत, इतरही आहेत, ते आम्हाला सगळं उपलब्ध करून देतात, त्यांचं व्यासपीठ म्हणून. आणि आता राहिलं फेसबुक. सध्या असं झालं ना, व्हॉट्सअप, फेसबुक हे आपली जीवनावश्यक अंग झालेली आहेत, त्याच्याशिवाय चालतच नाही. आता फेसबुकवर नेहमी अकाउंट असतात. ते ज्यावेळी आपण एखाद्या माणसाला सर्च करतो, आता तुम्ही मला सर्च केलात तर गरज नाही आहे, जरुरी नाही की तुम्ही वर अकाउंट बघताय ना, वरती ते चंद्रशेखर ठाकूर हे अकाउंट माझंच आहे असं नाही. आता बघा, खाली कोणीतरी अकाउंट उघडलं होतं, मी उदाहरण देऊन सांगतोय. खाली जे अकाउंट उघडलेलं आहे ना, मी जे लाल वर्तुळ ज्याला केलं आहे आणि बाजूला फुली मारली आहे, ते माझं अकाउंट मी उघडलेलंच नव्हतं, कोणी उघडलं होतं. कारण फेसबुकवरती कोणी कोणाच्या नावाने अकाउंट उघडू शकतो, तिथे काही चेक नसतो की आम्ही तोच आहे म्हणून. अनेक लोक बघा का ते वेगळंच नाव देतात, आय एम स्टोन वगैरे काही देतात. त्यामुळे असं धरून चालायचं नाही की हा चंद्रशेखर ठाकूरचंच अकाउंट आहे, असं कोणी करू शकतो. मग त्याला मार्ग आहेत ना, मी मला कोणी फोन करून विचारावं वगैरे. त्यामुळे ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत की प्रत्येक जे फेसबुकवर अकाउंट आहे की ते त्याच माणसाचं असेल म्हणून आंधळेपणाने विश्वास ठेवून काही करू नये, जे अनेक लोक करत असतात. मी तुम्हाला सांगतो की हे उदाहरण घडलेलं आहे, माझ्या पदरचं नाही. लोकसत्तामध्ये बातमी आहे. नाशिकच्या एक भगिनी, त्यांनी काय केलं, फेसबुकवर त्यांची मैत्री जमली एका माणसाची, त्याचं नाव असं ते डोनाल्ड जॉन बिन काहीतरी होतं. तो ऑस्ट्रेलियाचा म्हणून त्यांनी भासवलं होतं. मी लिहिली होती आपली माहिती, मी ऑस्ट्रेलियामध्ये आहे, माझं इथे इंडस्ट्री आहे माझी मोठी वगैरे. त्यांनी केलं आणि त्या दोघांची फेसबुक फ्रेंडशिप झाली. आता फेसबुक फ्रेंडशिप झाल्यावरती मग वाढदिवसाला शुभचिंतन, एखाद्या वाढदिवसाला त्यांनी गिफ्ट पाठवलेली, मग ती मैत्री फेसबुकची मैत्री होते. पण तो जो समोर कोणी डोनाल्ड जॉन कोणी होता ना, तो खरोखर इंडस्ट्रियलिस्ट आहे का, तो ऑस्ट्रेलियामध्ये आहे का, मला काय कळायला मार्ग आहे? काहीच मार्ग नाही आहे. पण अशा प्रकारे कोणीतरी सांगतो आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो, हे चुकीचं आहे ना. अनेक लोक फेसबुकचं फ्रेंड होतात आणि त्यातनं लग्नसुद्धा जमवतात. मी त्यांना साष्टांग नमस्कार घालतो, कारण फेसबुक हे लग्न जमवायचं माध्यम नव्हे, पण तरीसुद्धा अनेक लोक करत असतात ते. कारण समोरचा सांगत असतो मला 5 लाख रुपये पगार हे नेते, आणि मग शेवटी वाजा वाजतच असतो ना. त्यामुळे आपण तारतम्य बाळगायला पाहिजे की फेसबुक हे काय लग्न ठरवायचं माध्यम आहे का? एखादा जेन्युन असेल स्वतः नाही, पण एवढा रिस्क घेण्यात अर्थ नाही ना. तर हे जे मी सांगितलं तुम्हाला, त्या नाशिकच्या भगिनी होत्या, त्यांना त्या इंडस्ट्री तथाकथित, मी त्याला तथाकथित म्हणतो, त्यांनी काय केलं, त्यांना सांगितलं की मी असंच, आपल्याकडे कसं आहे रोटरी क्लब असतात, लायन्स क्लब असतात, तसं त्यांच्याकडे एक मोठं क्लबसारखं होतं. त्यामुळे तुमची आम्ही निवड केली आहे की तुम्हाला आम्ही $16 लाख बक्षीस तुम्हाला द्यायचं आम्ही ठरवलं आहे. आता $16 लाख अमाऊंट बघा, $1 म्हणजे साधारणपणे 70 रुपये, 16 लाख गुणिले 70 एवढे रुपयाचं बक्षीस हिला देणारं, असं त्यांनी फेसबुकवरती कम्युनिकेशन चालू होतं नेहमी.
आता म्हणाले की 16 लाख डॉलर 70 एवढं बक्षीस तुम्हाला मी देणार, तुमच्या खात्यात जमा करणार. आता सरकारचे नियम आहेत, बाहेरून अशी काही देणगी येत असेल तर त्याच्यावर कर भरायला लागतो, अधिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असतात. तर त्यापोटी म्हणे तुम्ही 7 लाख रुपये आम्ही तुम्हाला अकाउंट नंबर देतो, त्यामध्ये 7 लाख रुपये तुम्ही जमा करा. ते एकदा तुम्ही जमा केलेत की मग तुमच्या खात्यात आम्ही 16 लाख डॉलर जमा करू. ह्या बाईंनी आंधळेपणाने विश्वास ठेवून त्या कोण तथाकथित उद्योगपती होता ऑस्ट्रेलियाचा, त्यांनी सांगितलेल्या अकाउंटवरती त्यांनी पैसे जमा केले 7 लाख रुपये आणि वाट बघत बसल्या. अहो ते कधी येणारच नव्हते हो 16 लाख डॉलर्स. मग काय पोलिसात गेला, तक्रार केली, मग पोलिसांनी ते सायबर क्राईमकडे गेलं. पण विषय असा आहे की एवढं तारतम्य आम्हाला नाही का की तो जो कोणी तथाकथित उद्योगपती ऑस्ट्रेलियाचा होता तो 7 समुद्रापलीकडे मलाच का शोधायला येईल हो की 16 लाख डॉलरचं बक्षीस द्यायला? त्याला कोणी काका, पुतण्या, नातू, जावई नाही आहे, त्यांना देईल ना. आणि उगीच कोणी कोणाला 16 लाख डॉलर काय हलवाय का? म्हणजे आमची बुद्धी, रामदास स्वामी म्हणतात की आधी बुद्धी जाते आणि मग भांडवल जातं, तो हा प्रकार आहे. इतका विश्वास ठेवून 7 लाख रुपये. पण मी म्हणतो 200-500 असतील वाजली तर वाजली, ती वाजणार नाही माहिती होतं. पण अशा प्रकारे लोक फसतात आणि मग सायबर क्राईममध्ये मग लोक जातात, ती तपास होतो, काही फारसा हाती लागत नाही त्याच्यातनं. त्यामुळे ही चूक आपली असते. तर हे सहज टाळण्यासारखं होतं की नाही? साधा विचार आहे, तो मला का 16 लाख डॉलर देईल? आणि दुसरी गोष्ट, 16 लाख डॉलर गुणिले 70 तेवढे द्यायचे आहेत ना, तर मी त्याला सांगू शकतो ना की बाबा रे, त्या अमाऊंटमधून 7 लाख रुपये कापून घे आणि उरलेले मला दे ना. सरळ सरळ गोष्ट आहे. पण तेवढंच आम्ही करत नसतो. आणि हे सगळं सांगण्यासाठी ना मी जे माझे कार्यक्रम होत असतात, देशभर होत असतात विविध विषयावरती, त्याच्यात एक असतं आर्थिक साक्षरता. पोलिसांबरोबर मी 26 कार्यक्रम केले. पोलिसांबरोबर 26 कार्यक्रम केले की ते काय म्हणतात पोलीस की गुन्हा घडल्यावरती लोक आमच्याकडे येतात. करूया, मला आवडला दृष्टिकोन. 26 कार्यक्रम केले महाराष्ट्र पोलीस. आता मी पुण्याला पोलीस अकॅडमीमध्ये केला, नाशिकला पोलीस अकॅडमीमध्ये केला. हेतू आहे की लोकांना एक शहाणं करायचा प्रयत्न करावा. रामदास स्वामी म्हणतात शहाणे करूनच सोडावे सगळं जन. पण अनेक वेळा सांगून सुद्धा कोणीही शहाणं होत नाही. पुन्हा पुन्हा त्याच चुका लोक करत असतात. पण प्रयत्न तर आपण चालू ठेवायलाच पाहिजे. त्यामुळे व्हॉट्सअप किंवा इतर माध्यमातून आलेल्या क्लिकवर अंधविश्वास ठेवून कोणी कोणाला ह्या दुनियेमध्ये फुकट देत नाही, भाऊ भावाला सुद्धा देत नाही. तर कोण उद्योगपती? अशा प्रकारे लोक काहीतरी चुका करून बसतात. आणि हे का होतं माहिती का? लोभापायी होत असतं. लोभापायी, फक्त लोभापायी होत असतं. तुम्हाला आठवत असेल ह्या गोष्टीला 2 वर्ष झाली. सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर मेसेज आला होता की आदिदास कंपनी बूट बनवते माहिती आहे. त्या आदिदास कंपनीनी काय केलं की म्हणे म्हणजे त्यांनी काहीच केलं नव्हतं. मेसेज पाठवणाऱ्यांनी सांगितलं की आदिदास कंपनीचा 93वा वर्धापन दिन आहे कंपनीचा, त्यानिमित्त ते 3000 बुटाच्या जोड्या तुम्हाला लोकांना फुकट देणार आहेत. तुम्ही काय करायचं तेच. मध्ये काय सांगितलं बघा, तो म्हणतो हे जो साईट आहे ना त्या साईटला ॲक्सेस घ्या, adidas.com/shoes या साईटला जा आणि तिथे तुमची माहिती वगैरे भरा आणि म्हणजे तुम्हाला त्या 3000 पैकी एक जोडी तुम्हाला मिळेल फुकट. आता फुकट बूट मिळतात म्हटल्यावरती अनेक लोकांनी त्या साईटला गेले. मी स्वतः गेलो होतो. म्हणजे फुकट बुटासाठी नाही, मला 100% माहिती होतं हे बनावट आहे, अशा प्रकारे कोणी बुटाची जोडी देणार नाही. पण मग त्याला अभ्यास करायचा होतं की काय प्रकारे यांची कार्यपद्धती असते, म्हणून मी काही मर्यादेपर्यंत मी करणार होतो. मी त्या साईटला गेलो. साईटला गेल्यावरती मग वेलकम वगैरे सगळं असतं आणि तिथे गेल्यावरती तो काय दाखवतो की 178 पेअर्स लेफ्ट, म्हणजे बुटाच्या 178 जोड्या बाकी आहेत असा मेसेज दिसतो. आणि तो आकडा झरझर कमी येत असतो. 178, 177, 171, 162, 138, 101. आपल्याला काय वाटतं की जगामध्ये जग सोडा देशामध्ये सगळे लोक अशा प्रकारे जर अर्ज करत असतील त्या फुकट बुटाच्या जोडीसाठी तर स्टॉक कमी होणार ना. मग मला असं वाटतं अरे 31-41 पर्यंत आले, म्हणजे आता भराभर ते संपणार सगळं. ते मला मिळायला पाहिजे जोडी. म्हणून आपण काय करतो, भराभर ते सांगतील ती माहिती त्या साईटला गेलं ना की तिथे सांगतील ती माहिती आम्ही भरतो तिथे. आणि त्या माहितीमध्ये काय असतं, माझा बँक अकाउंट नंबर, माझा कार्ड नंबर, कार्डाची एक्सपायरी डेट, कार्डाचा CVV कोड, सगळा तपशील त्याच्यामध्ये मी भरतो. का? मला ती जोडी पाहिजे. ती भराभर का करतो की संपून जातील त्या म्हणून. ह्याच्यासारखा मूर्खपणा दुसरा आहे का हो? आता प्रत्यक्षात तुम्ही बघाल ना तर ती साईट व्हॉट्सअपमध्ये ती साईट आदिदासची नाही आहे.
तुम्ही जाऊन बघितलं इंटरनेटला तर आदिदासची खरी साईट काय आहे, adidas.co.in. तो वरती दाखवतोय adidas.com. तात्पर्य. आणि दुसरी गोष्ट मला सांगा की जर खरोखर आदिदास कंपनी अशा 3000 बुटांच्या जोड्या देणार असेल तर त्यांच्या वेबसाईटवरती माहिती नसेल का हो? दुसऱ्याकडे देतो ते देणारच नाही माहिती. त्यांच्या वेबसाईटवर जाऊन बघा ना. पण एवढं तारतम्य आम्ही बाळगत नाही, कारण एवढ्या मोफतच्या मागे लोक लागलेली असतात ना, त्याचा फायदा लोक घेत असतात. आणि दुसरी कोणीही असा विचार करत नाही. मला सांगा, एक साधा विचार आहे, जर ती कंपनी मला बुटाच्या जोड्या फुकट देणार आहेत तर माझ्याकडून त्यांना काय लागणार हो? माझ्याकडून त्यांना लागणार माझा राहण्याचा निवासस्थानाचा पत्ता, कारण कुरिअरने ती जोडी येणार. जर मला ते बुटाच्या जोडीचं पॅकेट पाठवणार आहे तर माझा पत्ता फक्त आवश्यक आहे. माझा बँक अकाउंट नंबरशी संबंध काय? मी काय त्यांना पैसे देणार द्यायचेच नाही, तेच सांगतात फुकट आहे म्हणून. एवढा देखील आम्ही विचार करत नाही हो, एवढा विचार करत नाही. लोभापायी की त्या 3000 पैकी मला मिळायला पाहिजे. त्यामुळे मग शेवटी होतं कसं, त्याची किंमतही आम्ही देत असतो. जो आम्ही विचार करत नाही, अविचाराने वागतो, त्याची किंमत आपण देत असतो. आणि हे सगळे कसं असतं, हे प्रकार खूप वेगळे असतात. फसवणूक एक, रंग अनेक. मध्यंतरी कोल्हापुरात ही बातमी आली होती सकाळ दैनिकामध्ये. कोल्हापुरामध्ये कसं झालं, एका माणसाला असा चेक आला LIC कडून. तुम्ही चित्रात बघताय, चित्रात तुम्ही बघताय. हा चेक आला किती, 98,500 रुपयाचा चेक आला. आणि त्या चेकवर तुम्ही बघाल तिथे रबर स्टॅम्प मारलेला आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. मित्र हो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, घरी गेल्यावर बघा की आपण बँकेत ज्यावेळी सेव्हिंग अकाउंट उघडतो त्यावेळी प्रत्येक चेकबुकवरती, प्रत्येक चेकवरती बँक आपलं नाव प्रिंट करून देते. आपल्या कार्यक्रमामध्ये अलकाताई वाठारकर जॉईन झाले आहेत. अलकाताई, तुमचं खूप स्वागत. या अलकाताई वाठारकर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सचिव आहेत, त्यांची खूप मोठी ओळख आहे. अलकाताई वाठारकर ह्या महापौर पुरस्कार त्यांना मिळालेले आहे, आदर्श शिक्षक म्हणून. ते म्युन्सिपल शिक्षक होत्या, आदर्श निवृत्त झाल्या, महापौर पुरस्कार. दुसरं, अखिल महाराष्ट्र पत्रकार आणि पत्रलेखक संघाचा त्यांना राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप देखील मिळाली आहे. अलकाताई, तुमचं खूप खूप स्वागत ह्या कार्यक्रमामध्ये. होतो असा चेक त्या माणसाला आला. आता मला सांगा, आपण ज्यावेळी बँकेमध्ये अकाउंट उघडतो, बँक आपल्याला चेकबुक देते. तर प्रत्येक चेकवरती आपलं नाव छापलेलं असतं. अगदी माझा 10,000 रुपये बॅलन्स जरी बँकेत असेल तरी. मग मला सांगा, LICने इश्यू केलेल्या चेकवरती असा रबर स्टॅम्प असेल काय हो? LICने अकाउंट उघडलं स्टेट बँकेत किंवा कुठच्या बँकेमध्ये, त्यांचं नाव नाही चेकवर छापलेलं असायचं. हे आम्हाला साधी गोष्ट कळत नाही. दुसरी गोष्ट, हल्ली असं असतं ना, छोटं ऑफिस जरी असलं, प्रिंटिंगचं मशीन असतं, हाताने चेक आजकाल कोणी लिहित नाही तो. आणि LIC सारखी कंपनी हाताने चेक लिहिल, एवढे लाखो चेक त्यांनी इश्यू करायचे असतात. एवढी साधी गोष्ट आम्ही लक्षात घेत नाही. त्यामुळे हा चेक बनावट होता. यांची प्रक्रिया अशी होती, ज्या माणसाने हा चेक त्या माणसाला पाठवला आणि सांगितलं की पॉलिसी मॅच्युअर झाली आहे, त्याचा हा चेक आहे 58,600चा. लगेचच 4 तासांनी फोन आला की हा जो चेक तुम्हाला मी पाठवला आहे ना, तो चुकून ओव्हर पेमेंट झालं आहे. म्हणजे तुमची पॉलिसीची मॅच्युरिटी व्हॅल्यू 98,500 नाही आहे, 86,500 आहे. ते चुकून 12,000 जास्त पाठवले गेलेत. तेव्हा तुम्ही काय करा, जे 12,000 जास्त पाठवले गेले त्यासाठी तुम्ही काय करा की आम्ही सांगतो या अकाउंटमध्ये 12,000 रुपये भरा. ते जमा झाले की मग तो चेक तुम्ही 98,000चा टाका. म्हणजे 12,000 तुम्ही आधी दिलेत, 58,000 तुम्हाला मिळाले, म्हणजे 86 मिळाले. आता मला एक गोष्ट सांगा, एक म्हणजे असा चेकवरती आपलं नाव छापलेलं असलं पाहिजे LICचं. नंबर 2, रबर स्टॅम्प. ह्या मागे पडद्यामागे घडलं. हा जो कोणी बदमाश माणूस होता ना चेक पाठवणारा, त्यांनी कुठच्या तरी बँकेमध्ये जाऊन झटकन एक चेक सोडला कोरा आणि 10 रुपयाचा राऊंड स्टॅम्प बनवून घेतला LICच्या नावाचा आणि असा चेक बनवून त्या माणसाला पाठवला. आता ज्याला पाठवला त्याच्याकडे LICची पॉलिसी होती. ही माहिती कळणं हे फार काही मोठं कठीण काम नाही, ते आरामात कळू शकतं. पण त्या माणसाने हा विचार करायला पाहिजे की अशा प्रकारे लिहून काय कोण चेक पाठवतो का? आणि दुसरी गोष्ट, समजा चुकून धरून चला 98,000चा चेक चुकून पाठवला, LIC काय करेल, तो चेक रद्द करेल ना, स्टॉप पेमेंट करेल आणि 86,000चा नवीन चेक देईल. पण एवढा जर आम्ही विचार करत नसू आणि आंधळेपणाने 12,000 भरणार आणि मग 58,000चा चेक डिपॉझिट करणार, तो 98,000चा चेक बाउन्स होणारच असतो, तो पास होणारच नसतो. म्हणजे एवढ्या छोट्या गोष्टी आम्ही विचार करत नाही की कसं शक्य, LIC असं करेल का? नाही करणार. आणि दुसरी गोष्ट, माझ्या पॉलिसीची व्हॅल्यू काय, मॅच्युरिटी व्हॅल्यू, तेही बघत नाही. चेक आला 98,000 आकडा मिळाला, ती मनुष्य म्हणतो जाऊ दे 12,000 भरून टाकले. त्यामुळे अशा प्रकारे
फसवणुकीचे विविध प्रकार असतात आणि आपण त्यांना बळी पडत असतो केवळ आपलं अज्ञान म्हणून. पण केवळ आपलं अज्ञान आहे, मलाही माहिती नाही म्हणून फसवणूक व्हायची टळेल का? होणारच नाही. आम्ही शाळेत असताना मला कवी मोरोपंतांची एक कविता होती, न कळता पद अग्नीवरी पडे, न करी दाह असे कधी न घडे. म्हणजे चुकून सुद्धा तुम्ही पेटत्या निखाऱ्यावर जर पाय टाकला, चुकून दिसला नाही, तर निखाराचं म्हणणार काय, अरे ठाकूराला माहिती नव्हतं, त्याला नको दाह करूया. पाय भाजणारच ना. तुम्ही नकळत टाका का कळत टाका, निखाऱ्यावर पाय पडला, निखारा पाय भाजणार तुमचा. मग तसं तुम्हाला माहिती नाही किंवा माहिती आहे हे बघणार नाही, तुमची फसवणूक होणारच आहे ना. त्यामुळे माहिती करून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी ना अनेक असे कार्यक्रम होत असतात. पण दुर्दैवाने गाणं, संगीत, नृत्य ह्याला लोकांची जी बघतो 40,000 लाईक्स असतात. आणि ह्या विषयाला आता बघतो ना, एवढं ज्योतिताईंनी केलं आहे, काय फार तसा प्रतिसाद नाही आहे, 13 लोक आता बघतायत फक्त. पण हे आपण करणं आवश्यक आहे. त्यामुळे हे एक्सक्यूज नाही हो, मला माहिती नव्हतं म्हणून. आणि अनेक वेळा आता कसं होतं, आपली बँकेत खाती असेल ना की आपल्याला सारखे मेसेज येत असतात, की बँकेतनं मेसेज येत असतात की आम्ही तुमच्या खात्याचं तपशील, तुमच्या कार्डाचं तपशील कधीही विचारत नाही, कोणी विचारलं तर देऊ नका, विश्वास ठेवू नका, जे काय करायचं ते बँकेत येऊन मग करा. तरीसुद्धा अनेक लोकांचे फोन आले ना की मग माहिती देत असतात. ती आपली चूक आहे, आपल्याला सगळं माहिती पाहिजे. आता हे एक मिनिट मी विश्रांती घेतोय, हे ऐका. ओटीपी आया होगा, वो हमसे शेयर करें वरना आपका कार्ड ब्लॉक हो जाएगा. जी ओके. 102030. सर ये गलत ओटीपी है. 203040. सर ये भी गलत है. क्योंकि मैं जानता हूं आप कौन बोल रहे हैं. आप सोच रहे होंगे कि मैंने सही ओटीपी क्यों नहीं दिया, क्योंकि मैं इन धोखेबाजों के इरादों से पूरी तरह वाकिफ हूं. किसी भी अनजान व्यक्ति से अपने बैंक और कार्ड डिटेल्स जैसे कि पासवर्ड, ओटीपी, सीवीवी जैसी निजी जानकारी बिल्कुल भी शेयर न करें. ये लोग खुद को बैंक कर्मचारी बताकर आपको फोन करके कार्ड ब्लॉक करने की वार्निंग देते हैं और आप में से कुछ लोग सतर्क न रहने की वजह इनके झांसे में आकर अपने फोन पे आए ओटीपी शेयर कर देते हैं. ऐसा बिल्कुल भी ना करें. आइए मिलकर अपने आसपास के लोगों को जागरूक करें और साथ मिलकर ऐसे फ्रॉड लोगों को एक करारा झटका दें. अगर आपको भी फोन आए तो तुरंत अपने नजदीकी पुलिस स्टेशन से संपर्क करें. आपल्या कार्यक्रमामध्ये शोभनाताई गोखलेल्या ठाण्याच्या अतिशय चांगल्या गायिका आहेत त्या. शोभाताई, तुमचं स्वागत. तर अशा प्रकारे मी सांगितलं की फसवणूक एक आणि प्रकार अनेक वेळा आपल्याला फोन येत असतात, आप शेअर मार्केट में इन्व्हेस्ट करते हो क्या. आणि हे फोन जास्ती करून इंदूर, अहमदाबाद वगैरे तिकडनं आलेले असतात. हे लोक सांगतात गुंतवणूक करते क्या. आता प्रश्न असा आहे की फोनवरून ही माहिती का द्यावी त्याला. अनेक वेळा मला पण येत असतात. आता कसं असं असे फोन आले ना की आप शेअर मार्केट में इन्व्हेस्ट करते. बरेच लोक काय विचारतात, आपकी ट्रेडिंग कशी चल रही है. अरे मी तुला कशाला सांगू माझी ट्रेडिंग कशी चालली आहे ती. आपकी ट्रेडिंग कशी चल रही आहे. आणि आपलं असे फोन आले ना की चक्क बंद करून टाकायचे, बोलायचं देखील नाही त्यांच्याबरोबर. कारण फोनवरून ही माहिती आपण का सांगावी, तो कोण आहे मला काय माहिती आहे, आणि माझा ब्रोकर इथे असेल ना कोणतरी. आणि होतं असं की तुम्हाला एक करा, वेळ असेल तर आपण छानपैकी टाईमपास करू शकतो. परवा मला एक फोन आला होता. आता लॉकडाऊनमध्ये वेळ असतो. त्याचा मला फोन आला, नमस्ते साहब, आपकी ट्रेडिंग कैसी चल रही है. मतलब बहुत बढ़िया चल रही है. डेरिवेटिव में करते हो क्या. मतलब करता हूँ. कमोडिटी में करते हो. करता हूँ. कितना आता है दिन में आपको, कितना रिटर्न मिलता है. मतलब दिन का लगभग 20 से 1 लाख रुपया मिलता है. 20 लाख आप हमारे थ्रू करिए ना ट्रेडिंग, हम आपको 24 लाख के आसपास रिटर्न दे देंगे. आता बघा, मी त्याला मुद्दाम सांगितलं 20 लाख दिवसाला, तर म्हणतो मी तुला 24 लाख देईन, आमचा थ्रू करा. बरं टाईमपास करायला करू शकता असं. शेवटी त्याला म्हटलं, अबे गधे, म्हटलं मैं मूर्ख हूँ क्या, दिन में
तू 24 लाख सांगतोय, तू कोण मला माहिती नाही. पण ह्या लोकांची मोडस ऑपरेंडी अशी असते की ते फोन करत राहतात. मला अनेक लोक विचारतात, म्हणजे बाहेर जेव्हा व्याख्यान असतात ना, ह्या लोकांना आमचे नंबर कसे मिळतात. मित्र हो, तुमचे नंबर त्यांना कोणी देत नसतो. अनेक ठिकाणी मार्ग असा असतो. तर तुम्ही हॉटेलमध्ये जाता त्यावेळी फीडबॅक लिहिताना सर्व्हिस चांगली आहे, तुमचं नाव नंबर ते लिहिता. बाहेर आपण कुठे जात असतो, एखाद्या प्रदर्शनात गेलो, तिथे ते विचारतात प्रदर्शन कसं वाटलं, प्रदर्शन, नाव लिहा, मोबाईल नंबर. अनेक ठिकाणून त्यांना मिळत असतात. आणि अनेक वेळा काय होतं, ते नुसतं फोन करतात तुम्हाला आणि थोडं बोलले की मग काय विचारतात, क्या मैं जान सकता हूं आपका नाम क्या है. म्हणजे त्याला आपलं नावही माहिती असत नाही. मग मी त्याला सांगतो की भैया जिसने आपको नंबर दे दिया मेरा, उसको पूछो ना मेरा नाम क्या है. नाही वो तो हमारे डेटाबेसने काय काय फालतू बोलत राहतात. तात्पर्य की अशा मेलला आणि ह्याला उत्तरे द्यायचं नाही, सरळ बंद करून टाकायचं. आता कसं असतं, जसजसं काळ जातो ना, नवीन नवीन हे लोक युक्त्या शोधत असतात. आता सध्या लॉकडाऊन आहे, तुम्हाला माहिती आहे. लॉकडाऊनमध्ये आपण बाहेर जाऊ शकत नाही. तुम्हाला परत मलाच फोन आला होता, म्हणतो आपका ये बैंक से बोल रहा हूँ, आपका KYC अपडेट किया नहीं आपने, तो अभी आपका अकाउंट फ्रीज हो जाएगा. खरं KYC मी 2 वर्षातच साधारणपणे बँका घेतात. मी केलेलं होतं, मला माहिती होतं. पण त्याचा मेसेज आला की आप आ नहीं सकते हो अभी तो लॉकडाउन चला, आप कैसे आएंगे. आप ऐसा करें, ऑनलाइन भी KYC अपडेट हो सकता है. आता KYCचा अर्थ काय हो, नो युअर क्लायंट. KYC आपण बँकेला देतो म्हणजे काय करतो, प्रूफ ऑफ ॲड्रेस, प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि फोटोग्राफ, 3 गोष्टी देतो ना. 3च गोष्टी आम्ही देत असतो. मग मला सांगा, मी त्याला विचारलं की म्हटलं जो KYC देना है तो मैं उसका स्कॅन कॉपी भेजू का, म्हणजे पॅन कार्डाची स्कॅन, आधार कार्डाची स्कॅन आणि माझा फोटो स्कॅन करून पाठवू का. नहीं उसकी ज़रूरत नहीं, आप वो ऑनलाइन ATM के जरिए भी कर सकते हैं. तुम्हाला काय सांगतो की ATM कार्डाद्वारे देखील KYC करता येतं. तो म्हटलं क्या करूँ मैं, आपका कार्ड का नंबर बोलिए, CVV कोड बोल दीजिए, एक्सपायरी डेट बोल दीजिए, तो आपका हो जाएगा. साधी गोष्ट आहे. KYCचा आणि ATM कार्डाचा काय संबंध आहे. आता एवढं जर मला माहिती नसेल आणि मी विश्वास ठेवतो का परिस्थिती अशी आहे, तो सांगतो की अभी लॉकडाऊन आहे, तुम्ही येऊ शकत नाही. त्यामुळे आपण तारतम्य बाळगायला पाहिजे की तो भले काय सांगत असतो, मी किती विश्वास ठेवायचा. आणि हे सगळ्या क्षेत्रात होत असतं. मध्ये मी सोलापूरला गेलो होतो, तिथे कोणीतरी असाच मेसेज पाठवला की 100 दिवसात तुमचे 5 पट पैसे आम्ही रिटर्न देऊ. एका माणसाने 9 लाख रुपये त्याच्या घशात घातले का, 9 लाखाचे 100 दिवसात 45 लाख होणार म्हणून. असे काय 100 दिवसात 5 पट पैसे, काय मजा आहे का. किती दर होतो व्याजाचा. 100 दिवसात जर मला कोणी 100 रुपयाचे 500 रुपये देत असेल तर व्याजाचा दर होतो 1825%. आज जगामध्ये कुठचंही मला सांगा संस्था का बँकेची, आज बँका वर्षाला 7%, 7% सुद्धा द्यायला रडतात हो. 6.85, 6.90 आणि 7 कुठे 1825 जगामध्ये कोणी देऊ शकेल. एवढा आम्हाला तारतम्य असत नाही. आणि पूर्ण प्रॉव्हिडंट फंडाचे 9 लाख रुपये त्याने त्याच्या घशात घातले. शेवटी काय तो गेला ना पळून. त्यामुळे आमचीच ही चूक सर्वस्वी 100% आम्ही जबाबदार असतो. फसवणारे फसवतात, पण आमची बुद्धी कुठे जाते. तसं शेअर बाजारामध्ये 6 महिन्यात दुप्पट, 2 वर्षात चौपट वगैरे देऊन असे लोक बसलेले असतात की कॅश देणं पडेगा. शेअर बाजारामध्ये कॅश व्यवहार होतच नाहीत. ब्रोकरला तुम्ही 100 रुपये द्यायचे असतील ना, तरी ते चेकनी, क्रॉस चेकनी द्यायचे असतात. त्यावेळी जो कोणी कॅश सांगतो ना, सगळं वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक होत असते. पण आपण सतर्क राहणं आवश्यक आहे. आणि हे जे मी नाव दिलं ना, आर्थिक साक्षरतेची 80-83, याचं कारण असं ही घडलेली गोष्ट आहे. एका मोठ्या म्युच्युअल फंडाच्या व्हाईस प्रेसिडेंट मॅडम त्या धुळ्याला गेल्या होत्या व्याख्यान द्यायला, आर्थिक साक्षरतेवरती. तेव्हा तिथे त्यांना माणूस भेटला, त्याची डेअरी आहे. तो त्या मॅडमला म्हणाला, माझी डेअरी आहे, तुम्हाला वेळ असेल तर 10 मिनटं येऊन बघा ना. तर मॅडम म्हणाला, काय, मी नाव सांगत नाही त्यांचं, तुम्ही म्हणाल की त्या भूपेंद्र पटेलचं नाव कसं सांगितलं. भूपेंद्र पटेल माझे मित्र आहेत चांगले. ह्या ज्या मॅडम आहेत त्या ओळखतात चांगल्या मला, पण सगळ्यांना आवडत नाही नाव सांगितलेलं. पण गोष्ट खरी आहे. तर त्या धुळ्याला व्याख्यानाला गेला. हा मनुष्य आला, म्हणाला माझ्या डेअरी आहे, माझी 22 म्हशी आहेत, जरा बघून या. ह्या म्हणाला की मला रात्रीची ट्रेन होती, परत यायला वेळ होता म्हणून मी गेले. त्यांनी आदर सत्कार छान केला, चहा पाजला आणि मला म्हणाला की या सगळ्या म्हशीचा मी विमा उतरवला आहे. उतरवायला पाहिजे ना, एवढी म्हैस 1.5 लाखाची एक म्हैस असते. तर त्यांनी सहज ती विम्याची पॉलिसी घ्या मॅडमना दाखवली. म्हणाला जरा बघून घ्या ना मॅडम, सगळं बरोबर आहे ना. त्या मॅडम म्हणाला, मी कपाळाला हात मारला, ती म्हशीच्या विम्याची पॉलिसीच नव्हती. ती पॉलिसी त्या माणसाच्या नावाने युलिपची पॉलिसी त्याने दिली होती, गळ्यात मारली होती विमा एजंटनी. आता त्यांनी केवढा मोठा हा एक प्रकारचा फ्रॉडच आहे ना. त्याला म्हशीचा विमा उतरवायच्या ऐवजी त्याच्या माणसाच्या नावाची त्यांनी युलिपची पॉलिसी गळ्यात बांधली का, तिकडे त्याला कमिशन जास्त मिळतं.
आणि त्यांनी हे का केलं त्याला माहिती होतं की हे साहेब ती पॉलिसी वाचून बघणार नाहीत, कारण ज्यावेळी पॉलिसी घेण्यासाठी अर्ज केला त्यावेळी यांनी जिथे फुल्या मारल्या होत्या तिथे यांनी आंधळेपणानं सह्या केल्या होत्या, तो मनुष्य वाचून बघणार नाही माहिती होतं. आज त्या म्हशीमधली एखादी म्हैस मेली त्याला ₹1 संरक्षण आहे का हो? नाही. म्हणजे केवढी आम्ही अज्ञानाची किंमत देत असतो. ही आर्थिक साक्षरतेची अशी त्याची. आता कसं असतं की आपण ATM कार्ड वगैरे म्हणतो, अनेक लोक वापरत नाहीत, कारण आपण बहुतेक लोक फार कमी लोक ATM वगैरे वापरतात. माझी एक शाळेतली मैत्रीण आहे, माझ्याच वयाची. ती म्हणाली, अरे आता ते जायला बँकेत त्रास होतो, जरा मला बघ ना, माझ्याकडे कार्ड आहे, आता कसं वापरायचं सांग. मी बघितलं ते कार्ड तिचं होतं 16 वर्षापूर्वीचं जुनं. अगं म्हटलं त्याच्यावर एक्सपायरी डेट बघ ना. त्यामुळे अशा प्रकारे लोक घाबरत असतात. त्यांना काय वाटतं एकदा ATM कार्ड घातलं की सगळा बॅलन्स धुवून निघेल. असं होत नसतं. त्या कार्डावरती माहिती विचारही करत नाही काय आहे ह्याच्या कार्डावरची माहिती. आपल्याला त्याची गरज लागत नाही, कारण ATM यंत्रामध्ये घातलं की तिथून ते येत असतं सगळं पैसे बाहेर. कारण कार्डावरती जे काही लिहिलं आहे ना ते यंत्र वाचतं ना हो. ह्या कार्डावरती बघा 16 आकडी नंबर लिहिलेला असतो. ह्या कार्डावरती एक्सपायरी डेट असते 30 जून 2022 ला कार्ड संपणार. कार्डाच्या मागच्या बाजूला असा 3 आकडी किंवा 4 आकडी नंबर असतो, त्याला म्हणतात CVV कोड. ही सगळी इन्फॉर्मेशन ATM कार्डात तुम्ही ATM कार्ड ज्यावेळी यंत्रात घालता त्यावेळी यंत्र वाचतं आणि मग तुम्हाला पेमेंट देतं, अर्थात 4 आकडी पासवर्ड टाकायला लागतो. पण एवढी साधी माहिती आम्हाला का जाणून घेऊ नये? काय आहे? 16 आकडी नंबर आहे, एक्सपायरी डेट आहे, मागे CVV कोड आहे. पण आता हे तुम्हाला सांगायचं जागरूकता कशी असते. मागच्याच एका कार्यक्रमात मी हे दाखवलं होतं. माझी 10 वर्षाची नात त्यावेळी, आता 14 वर्षाची, त्यावेळी 10 वर्षाची होती माझी नात. कार्यक्रम संपून मी घरी आलो त्यावेळी मला विचारलं, आजोबा तुम्ही हे कार्ड कसं काय दाखवलं? कोणी ते नंबर त्याला कळला ना, आता नंबर कळला ना त्याला. मला कौतुक वाटलं तिचं. मी म्हटलं बेटा बरोबर आहे तू म्हणतेस ते कार्ड दाखवायचं नसतं, पण मी का दाखवलं? हे कार्ड म्हटलं आता कॅन्सल झालेलं आहे, ते रद्द झालं आहे, त्याच्याऐवजी मी दुसरं घेतलं आहे. त्यामुळे त्या कार्डाचा नंबर कोणाला कळून काही उपयोग नाही. पण ही जी जागरूकता अगदी 10 वर्षाची मुलगी दाखवते ती मोठी मोठी लोकं सुद्धा दाखवत नाही वय वाढलेली. त्यामुळे ही आर्थिक क्षेत्रामध्ये आपण सावधगिरी बाळगायला पाहिजे. आता फ्रॉड कहाणी कशी होतात अतिशय सोपं आहे बघा. किती छोट्या छोट्या गोष्टी असतात. आता केबिनमध्ये गेला, बाहेर दुसरी लाईन लागलेली आहे, तिथे हा मनुष्य थोडा गोंधळलेला आहे, आत गेलेला. मग तो मनुष्य येऊन काय सांगतो, काका तुम्हाला मी मदत करू का? हे सुद्धा म्हणतात की हो जरा मला ते जमत नाहीये. मग काय करतो ते काकांना सांगतो का पैसे येत नाहीत का, कार्ड बाहेर काढा. ते कार्ड त्या काकांच्या हातातून तो घेणार आणि शर्टावरती ते कार्ड तो पुसणार. म्हणतो क्या है काका जी बहुत बार ऐसा मॉइश्चर जमा होता है ना, इसलिए वैसा करना. म्हणून तो ते कार्ड काकांच्याकडून घेऊन आपल्या शर्टाला असं घासतो मॉइश्चर क्लिअर करायसाठी. आणि त्यावेळी शितापिनी आपल्याजवळ असलेलं त्याच बँकेचं कार्ड जे इनव्हॅलिड आहे, संपलेलं आहे, ते त्या काकांच्या हातात देतो. काकांच्या लक्षात येत नाही की आपलं कार्ड ह्याने घेतलं नाही, त्याचं आपल्याला दिलं. एवढी हातचालाखी असते. आणि मग काकांना सांगतो वापस डालो कार्ड. काका कार्ड डालतात. मग सांगतो पासवर्ड डालो. काका 4 आकडी पासवर्ड डालतात. पैसे येत नाहीत, कारण ते कार्ड जे त्यांनी दिलेलं असतं ते इनव्हॅलिडच असतं ना. पण पासवर्ड ह्याला कळला आहे. मग तो काय सांगतो का चाचा कुछ प्रॉब्लेम है, आप ऐसे की आपके ब्रांच में जाइए और बोलिए उधर वो लोग कर सकेंगा. आणि मग ह्याच्याकडे त्या काकांचं कार्ड आलेलं असतं. तो आत टाकतो. काका गेल्यावरती पासवर्डही बघितलेला आहे त्यांनी. 15,000 काढून बाहेर पडतो. तात्पर्य इतकी ही छोटी गोष्ट लक्षात येतं आपण काय करतो. आणि कार्डाचे डिटेल अनेक ठिकाणी जातो. आपण हॉटेलमध्ये जातो, टोल नाक्यावर जातो, त्यावेळी कार्ड स्वाईप करतो. तर ते अनेक लोक काय करतात, ते कार्ड त्यांच्या हातात देतात. आता तिथे CCTV कॅमेरा आहे ना, त्या CCTV कॅमेऱ्याच्या समोर नुसतं असं कार्ड धरलं 1 सेकंदापुरतं की त्याचा नंबर स्कॅन होतो. उलटं केलं, मागचा CVV कोड स्कॅन झाला. त्याला इन्फॉर्मेशन मिळाली की आम्हाला कळतही नाही. हॉटेलमध्ये ज्यावेळी आम्ही त्या वेटरला देतो त्यावेळी तो वेटर त्या मशीनमध्ये कार्ड घालतो. अरे काय रे बाबा, काल तुझ्याकडे किती पाऊस पडला, आमच्याकडे रात्रभर पाऊस. ह्या गप्पा मारताना लक्षातही नाही तो काय करतो. तो कार्ड कॅमेऱ्यासमोर धरतोय आणि तुमची इन्फॉर्मेशन सगळी ते कॅच करतोय ना. त्यामुळे इतक्या छोट्या गोष्टी आम्हाला कळत देखील नाही, आम्ही काय वेडेपणा करून बसतो होतो. तर ते साधं असतं ते. त्यामुळे फ्रॉड बीड होतात ना. आपण जर काळजी घेतली ना तर काही होणार नसतं. आणि मग लोक म्हणतात की सगळे पैसे खलास झाले. सगळे पैसे खलास होणार नाही. त्याच्यावरून सांगतो तुम्हाला, ह्या फसवणुकी मोठ्या असतील तरी साधे साधे उपाय आहेत की तुम्ही ज्यावेळी कीबोर्डवरती टाईप करताना, ज्यावेळी तुम्ही कीबोर्डवरती पासवर्ड टाईप करता त्यावेळी मागे माणूस असेल तर आपण काय करायचं, मागे माणूस असो किंवा अनेक वेळा छुपे कॅमेरेवरती लावलेले असतात. तुम्ही कीबोर्ड असतो ना, ते वरती एवढासा शेंगदाणा एवढा कॅमेरा असतो, आपल्याला कळतो नाही. तो असो का नसो, आपण काय करायचं, कीबोर्डवर टाईप करतो ना त्याच्यावरती आपला साथ धरायचा. झालं. आता वरती कॅमेरा असेल तरी तो कसा कॅच करेल. किती साधी गोष्ट, याला पैसे पडतात नाही पडत ना. पण हे देखील आम्ही करत नाही.
किती साध्या साध्या गोष्टी आहेत ह्या. जसं मोबाईलवर बोलताना चार्जर ऑन असताना हे कालचं प्रकाश कुलकर्णी साहेबांचा कार्यक्रम झाला गेल्याच आठवड्यात ह्याच पेजवर. कुलकर्णी साहेबांनी तेच सांगितलं, चार्जर ऑन आहे, तिकडे भिंतीवरचा स्विच चालू आहे आणि तुम्ही बोलता, एखाद्या वेळी स्फोट होऊ शकतो ना. किती छोटी गोष्ट आहे. आमच्या घरामध्ये पहिली शिस्त आहे, बेल वाजली की पहिला स्विच बंद करायचा आणि मग फोन उचलायचा. एवढ्या गोष्टी आम्ही करत नाही. तसंही इथे आहे की आपण सरळ वरती हात धरला ना तर काही होत नाही. आपण आणि दुसरी गोष्ट, हल्ली जी कार्ड मिळतात ना त्याच्यावरती चिप असते, मोठं करतो अशी चिप असते. त्यामुळे आपल्याकडे जुनं कार्ड असेल आणि चिप नसेल तर ते बँकेला परत द्यायचं आणि सांगायचं मला याच्याबद्दल चिपवालं कार्ड द्या. अनेक बँका स्वतःच देतात तुम्हाला, पण नसेल तर आपण मागून घेतलं पाहिजे. त्यामुळे चिपवाल्या कार्डाचं डुप्लिकेट कार्ड बनवता येत नाही असं बँका सांगतात आणि ते बहुतांशी खरं आहे. त्यामुळे चिपवालं कार्ड घ्या ना, भले 200 रुपये कार्ड नवीन कार्डाचे बँक घेते. मी आता शेवटच्या टप्प्यात आलो आहे की आर्थिक साक्षरतेची अशी तशी ती कशी. हे घडलेलं उदाहरण नाव फक्त सांगत नाही, हा फोटोचा खरा नाही, दुसरा कोणता तरी आहे. पण किती प्रमाणामध्ये सुशिक्षित लोकांच्या मध्ये आर्थिक साक्षरता नसते ते आपण बघतो. उदाहरण सांगतो, पती नोकरी करतो, पत्नी गृहिणी आहे, ती नोकरी करत नाही. एका शुभप्रसंगी वाढदिवस वगैरे असेल, तो नवरा सांगतो तिला की मी तुझ्या नावे 5 लाख रुपयाची फिक्स डिपॉझिट करतो बँकेमध्ये किंवा तुझ्या नावची 30 लाख रुपयाची विम्याची पॉलिसी करतो, तू म्हणशील तसं. आता कोणी म्हणेल 5 लाख रुपये बँकेमध्ये एवढी ठेवणार किंवा 30 लाखाची तिच्या नावची पॉलिसी घेणार, तर 30 आकडा मोठा. ती म्हणते नाही मग पॉलिसीच घ्या. मग हाही म्हणतो काय हरकत नाही, मग तिच्या नावची तो 30 लाखाची पॉलिसी घेतो. आता मला एक सांगा की 5 लाख रुपये तिच्या नावाचं बँकेत डिपॉझिट केलं, उद्या आता हा कमवतोय, हा नोकरी करतोय, बायको नोकरी करत नाही. जर ती 5 लाखाची बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट ठेवलं आहे, ते 5 लाख हिला मिळणार आहेत ना. पण तिच्या नावाची 30 लाख रुपयाची पॉलिसी केली आणि दुर्दैवाने पतीचं निधन झालं तर काय होणार आहे हो, की हप्ते कोण भरणार आहे, पती भरणार आहे. पत्नी नोकरीच करत नाही, मग तिच्या नावाची 30 लाख रुपयाची जी पॉलिसी आहे तिचा हप्ता नवरा गेल्यानंतर कोण भरणार, बायकोच भरणार, ती नोकरी करत नाही. मग काय तिला प्रोटेक्शन मिळालं. त्यामुळे विमा कोणाचा उतरवायचा, कमवत्या माणसाच्या नावाने विमा पॉलिसी घ्यायची, एवढी साधी गोष्ट आहे. ती ह्या दोघांना माहिती नाही आहे, नाही तिला माहिती नाही, नवऱ्याला माहिती. कमवत्या माणसाच्या नावाने का घ्यायचं विम्याची पॉलिसी की तो जर गेला तर तेवढी विम्याची रक्कम मागच्या लोकांना मिळेल ना. आता ती कमवत नाही, तिच्या आता आयुष्यभर तिला त्याचे हप्ते भरत राहायला पाहिजे. ती काय कर्ज काढून भरणार, कारण ती नोकरी. एवढी फायनान्शियल इलिटरसी आपल्या देशामध्ये आहे. हे घडलेलं उदाहरण आहे, नाव फक्त सांगत नाही. चांगल्याची प्रसिद्धी करावी, वाईटाची कशाला. पण अशा प्रकारे लोक वागत असतात. त्यामुळे मी म्हणतो की आर्थिक साक्षरतेची ऐशी आणि तेची. मी आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहे, आता फार वेळ नाही लागणार आहे, 5 मिनिटात मी आटपेन. माझा दुसरा कार्यक्रम असतो गप्पा गोष्टींचा, त्याचं नाव असतं चंद्र आहे साक्षीला म्हणून. तो देखील आमच्या ज्योतिताई कपिलींनी केला होता, नॅशनल लायब्ररीमध्ये केला होता त्यांनी तो. तर हा गप्पांचा कार्यक्रम असतो चंद्र आहे साक्षीला. त्याच्यामध्ये आर्थिक विषय काही असत नाही. गेल्या 52 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मला अनेक माणसं भेटली, अनेक घटना घडल्या, अनेक पुस्तकं वाचली. या सगळ्यांच्यावर आधारित अशा गप्पाचा हा कार्यक्रम असतो. माझ्याबरोबर एक निवेदिका असतात, हिजाता लीला अलकाताई वाठारकर, मागाशी ज्यांचं स्वागत केलं त्या पण निवेदिका असतात माझ्याबरोबर. तर तो कार्यक्रम ह्या चॅनलवरती लवकरच होणार आहे. ज्योतिताई म्हणाला तो पण करा, तो करू. तारीख अजून ठरली नाही, पण तो गप्पा गोष्टींचा कार्यक्रम असेल. त्याच्यामध्ये स्लाईड शो वगैरे काही असत नाही. निवेदिका प्रश्न विचारते, मी बोलत असतो आणि त्याला विषयाचंही बंधन असत नाही. अनेक 52 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये खूप म्हणजे मी अगदी JRD टाटांपासून अनेक लोकांना भेटलो, अगदी छोट्या लोकांपर्यंत. आणि अनेक घटना घडतात, प्रसंग घडतात, त्या सगळ्यावरती मल्लीनाथी असते. तर तो कार्यक्रम लवकरच त्यावेळी आपण भेटू. आणि दुसरं तुम्हाला सांगायचं म्हणजे अनेक लोकांना इच्छा असून सुद्धा काही पूर्वनियोजित ह्याच्यामुळे भेटता येत नाही. अनुराधा नेरुरकर यांना कार्यक्रम खूप आवडला, खूप धन्यवाद. ज्योतिताई तर काय आमच्या घरच्याच आहेत, त्या लवकर करूया म्हणून. सध्या अडचण अशी आहे की माझ्याबरोबर निवेदिका येऊ शकत नाही, कारण त्या त्यांच्या घरातून माझ्या घरी येऊ शकत नाही, मी तिकडे जाऊ शकत नाही लॉकडाऊनमुळे. त्यामुळे ती अडचण आहे. बाकी सगळ्या कार्यक्रमाचा मटेरियल तयार असतं. तर अनेक लोकांना हे फेसबुक लाईव्ह कार्यक्रम बघता येत नाहीत, कारण पूर्वनियोजित काही कार्यक्रम असतात ते एक, आणि अनेक लोक फेसबुकवरतीच नसतात. मग त्यांच्यासाठी माझा प्रत्येक फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो. तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती एकदा जा आणि मला सबस्क्राईब केलात ना की नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला इंटिमेशन येईल. तसंच आजच्या ह्या कार्यक्रमाचा व्हिडिओ ज्योती फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर देखील असणार आहे. 2 ठिकाणी असेल, माझ्या चॅनलवर तो मिळेल यूट्यूब चॅनलला, आणि ज्योती फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर फक्त
फक्त तो उद्या सकाळी, कारण आता हा कार्यक्रम झाला ना की ते मला डाउनलोड करायला लागतो, त्याला जवळजवळ 2.5 तास जातात. त्यामुळे ते झालं की सकाळपर्यंत उद्या निश्चितपणे यूट्यूबवरती दोघांच्याही तो अवेलेबल असेल. आणि मगाशी तुम्हाला मी म्हटलं तसं तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते निश्चितपणे मला कधीही विचारू शकता. माझा मोबाईल नंबर देतो आहे. फक्त समारोपाची स्लाईड ती अशी की हे सगळं तुम्हाला मी सांगितलं म्हणजे सगळं फुल प्रूफ झालं असं आहे का? उत्तर, ह्या जगामध्ये फुल प्रूफ असं काहीही नाही. माझे वडील नेहमी सांगायचे की जी गोष्ट माणसाने घडवली आहे ना ती गोष्ट माणूस बिघडवू शकतो. माणसाने कुलूप बनवलं आहे, माणूस कुलूप तोडू शकतो. तसं हा मी शेवटची स्लाईड आहे माझी आणि त्यानंतर माझा मोबाईल नंबर देतो आहे. आपल्याला मंगळसूत्र खेचणं, चेन स्नॅच करणं या घटना घडत असतात. तर कसं होतं, पोलीस काय म्हणतात की तुम्ही फुटपाथवरून चाला ना, कारण आपण रस्त्याने चालत असतो, मागून स्कूटर येतो, मागे बसल्याला म्हणून सगळ्यातनं मंगळसूत्र किंवा चेन खेचून पळून जाते स्कूटर. तर पोलीस म्हणतात तुम्ही फुटपाथवरून चालत शक्य असेल तिथे, किंवा गळ्यामध्ये चेन घातली आहे, ओढणी आहे ना ती गळ्याभोवती हे करा, म्हणजे झटकन त्यांना ॲक्सेस मिळत नाही हे पोलीस सांगत असतात. शिवाय पोलीस काय म्हणतात, एवढं करून समजा चेन खेचून तो पळाला तर काय करा, झटकन त्या बाईकचा स्कूटरचा नंबर दिसणं शक्य असत नाही ना, ते छोट्या अक्षरात असतात. मग जो मनुष्य चालवतोय किंवा मागे बसलेला आहे तर त्याचं वर्णन लक्षात ठेवा ना, तो दाढीवाला होता, चष्मा होता, त्याच्या कुठच्या रंगाची बनियान होती किंवा शर्ट, ते लक्षात ठेवा आणि पोलिसांना ते वर्णन सांगा. म्हणजे पोलीस काय करतात, वॉकी टॉकीवरून पुढच्याला सूचना देतात की असा असा एक मनुष्य स्कूटरवरून तांबड्या पट्ट्यांचा बनियान घातलेला चेन खेचून पळून गेलेला आहे. मग पुढे पोलीस असतात ते लक्षात ठेवतात की कोण येतो स्कूटरवरून आणि मग त्याला ते पकडतील. पण चोर त्यांनाही माहिती असतं असं होतंय. मग हल्ली चोरांनी काय केले, पेपरातच आलं होतं, ते काय करतात, या लाल पट्ट्याच्या बनियांच्या वरती दुसरी एक आणखी बनियान करणार पिवळ्या. आता ही बाई काय सांगणार पोलीस स्टेशनला, पिवळ्या रंगाची बनियान घातलेला माणूस आला, त्याने माझी चेन खेचली आणि पळून गेला. हा काय करणार, थोडं पुढे गेल्यावरती पिवळ्या रंगाची बनियान, स्कूटर चालू आहे, काढून फेकून देईल ना, किंवा जवळ ठेवली डिकीत, पायापाशी ठेवली. आता पिवळ्या रंगाची बनियान काढल्यावरती आत लाल रंगाचा पट्टा आहे आणि बाईने सांगितलं की पिवळ्या रंगाच्या बनियानवाला चेन खेचून पळालाय. पोलीस बघत राहणार कोण पिवळ्या रंगाचा येतो. आता तो त्याच्या समोरून जरी गेला तरी पोलिसांना कळणारच नाही, कारण त्याच्या ह्याच्यावरती आता लाल पट्ट्याचं बनियान आहे. हे असं का होतं? त्या दिवशी मी एक नागपुरात कार्यक्रम केला होता. एका ग्रस्ताने विचारलं, मग ठाकूर असं का होतं? म्हटलं असं होतं ह्याला एकमेव कारण, हे असं होतं ह्याला एकमेव कारण की ज्यावेळी पोलीस काही उपाययोजना करतात त्याची माहिती आपल्याला असते, चोरांना पण असते, आणि त्यामुळे त्यांनी हे केलं की मग ते असं करतात. आणि ह्याला कारण म्हटलं एक असं आहे की ह्या जगामध्ये चोर आधी आले आणि पोलीस दलाची स्थापना नंतर झाली. त्यामुळे हा पाठशिवणीचा खेळ असंच चालू राहणार आहे. मी अजिबात असा संदेश तुम्हाला देत नाही की असं होत राहणार म्हणून. हे टळू शकतं. गौरीताई कुलकर्णी म्हणतात, पुन्हा ऐकायला आवडेल. गौरीताई माझ्या अनेक कार्यक्रमाला लोक 7-7, 8-8 वेळा देखील येत असतात. तो तुमचा जो अनुभव आहे अनेकांचा असतो. धन्यवाद चांगली प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आणि असे आर्थिक विषय असे सांगितले ना तर लोकांना आवडतात. हो, ते सायबर कॅफेनी कलमनी सेक्शन सांगण्यात काय अर्थ असत नाही. तर हे मी का सांगतो की असा संदेश देत नाहीये की असं शकतो. कसं, आम्ही उजव्या फुटपाथवरून चालावं. म्हणजे येणारा मनुष्य समोरून येत असतो. तो समोरून येणारा मनुष्य जर हात त्याने असा केला मंगळसूत्र खेचायला तर मला दिसेल ना, मी बाजूला होईन. दुसरी गोष्ट, फुटपाथवरून चालताना रस्त्याच्या बाजूने कशाला चालायला पाहिजे, फुटपाथच्या आतून चाला ना, म्हणजे त्याचा हाताच्या रेंजमध्ये तुम्ही येणार नाही. साध्या गोष्टी असतात, कोणी कळत नाही. मी एक माझ्या ओळखीची भगिनी आहे, तिला म्हटलं गोरेगावला राहते, तिला म्हटलं तुम्ही ह्या फुटपाथनी का चालत नाही? त्यांनी म्हणते क्रॉस करायला लागतो. आता रस्ता क्रॉस करायला किती वेळ लागतो? आणि दुसरी गोष्ट, इथनं तुम्ही जातात डाव्या बाजूनी तर रस्ता क्रॉस करायला लागत नाही. उजव्या फुटपाथनी चालत तर एकदाच रस्ता क्रॉस करायला हार्डली 5 सेकंद लागतात. आणि ती गर्दीचाही रस्ता नाही, पण त्यासाठी म्हणजे अट्टास किती नाही ते क्रॉस करायला लागेल म्हणून मी इकडनं जाणार. द्या किंमत. त्या बाईंची 2 वेळा चेन खेचली तरी अजूनही सुधारणा नाही. तात्पर्य, आम्ही जर सुधारणार नसू ना तर कोण आम्हाला मदत करणार आहे? त्यामुळे हे सगळं टळू शकतं. उजव्या बाजूनी चला, दुरून चला, ओढणी असेल तर बाई ठेवा. तर ओढणीत एवढा अजूनपर्यंत झालं नाही, तो थांबणार. कारण मुंबईमध्ये एवढी गर्दी असते, कोणी स्कूटर उभी करून ओढणी बाजूला करून काढण्या एवढे कोणतं धाडस अजून झालं नाही. अजून एवढी मोगलाई आपल्याकडे नाही आहे. तर अशा प्रकारे आपण जर योग्य काळजी घेतली ना तर कोणी आपल्याला काही फसवू शकत नाही. तर मगाशी तुम्हाला म्हटलं असं माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर निश्चितपणे हा माझा मोबाईल नंबर आहे 9820389051 आणि मेल आय डी cs.thakur1302@gmail.com. त्यामुळे निश्चितपणे तुम्ही माझ्याशी कधी संपर्क साधा. मला तुम्ही व्हॉट्सअप केला तरी मी उत्तर देईन, मेल केली तरी उत्तर देईन,
कारण हा सगळा माझा आनंदाचा भाग असतो आणि मी माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आज ज्योती फाउंडेशनचा म्हणून नाही, माझी शेवटची स्लाईड माझा मेल आय डी आणि माझा मोबाईल नंबर असतो. हेतू हा की लोकांनी संपर्क साधावा, काय शंका असतील तर विचारावा, प्रश्न विचारावेत. हा माझा व्यवसाय नाही आहे, हे मी आनंद म्हणून करतो. 52 वर्षात जे काही मला समजलं ना ते मी लोकांना सोप्या शब्दात सांगतो. आर्थिक विषय, शेअर बाजार आहे, म्युच्युअल फंड आहे, कॅशलेस व्यवहार कसे करायचे, भीम कसं वापरायचं, ऑनलाईन बिलं कशी भरायची, हे माझे कार्यक्रम असतात. त्याचं नाव आहे भीमरूपी महामुद्रा म्हणून. तर कोणी माझ्याशी संपर्क साधू शकता. आज तुम्ही एवढ्या प्रेमाने इथे आलात, बसलात. संख्या किती महत्त्वाची नाही आहे. मी बाहेर ज्यावेळी भाषणं करतो, ज्यावेळी हॉलमध्ये, त्यावेळीसं मी संख्या विचारात घेत नाही. कारण सगळ्यात लहान मी कार्यक्रम केला होता तो गोरेगावला केला होता. त्यावेळी फक्त 9 ऑडियन्स होते, 9. आणि सगळ्यात मोठा कार्यक्रम केला तो 2007 साली म्हणजे 13 वर्षापूर्वी नाशिकला केला. त्या कार्यक्रमाला 1430 श्रोते होते. म्हणजे 9 आणि 1430. मग मध्ये कधी 700, 800, 900, 500 हे चालतच असतात. त्यामुळे श्रोत्यांची संख्या मी विचारात घेत नाही. जे आलेले असतात ते इंटरेस्टेड असतात. आणि एक पथ्य मी पाळतो, कार्यक्रम मी वेळेत सुरू करतो. आज बरोबर 5 म्हणजे 5ला केला. मी बघत नाही किती लोक आले आहेत. 5ला मी कार्यक्रम सुरू केला तरी 2 जण होते. असू देत ना, जे वेळेवर येतात त्यांच्यावर अन्याय होता नाही. आणि काहीतरी शिस्त पाहिजे. त्यामुळे मी कार्यक्रम आणि जे उशिरा जॉईन झालेत त्यांच्यासाठी उद्या सकाळी माझ्या यूट्यूबवर हा कार्यक्रम मिळेल. तर माझा मोबाईल नंबर परत एकदा मी दाखवतो, ते घ्या. फेसबुकवर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, फेसबुकवर पण मी आहे. तर सगळ्यांचे आभार. पुन्हा एकदा आमच्या ज्योती कपिले त्यांचे आभार की त्यांनी संधी दिली. आणि तुम्हा सगळ्यांचे असाच लोट ठेवा. कार्यक्रमाला मजा येते, तुम्ही येता म्हणून धन्यवाद.